लेट्स स्टार्ट. प्लीज क्लोज युअर आईज. तुमचे डोळे बंद करा. लक्ष ग्राउंडवर. इनहेल, एक्सेल, इनहेल, एक्सेल, इनहेल. श्वास घेताना पोट बाहेर येऊ दे. श्वास सोडताना पोट आत. इनहेल, एक्सेल. लॉर्ड गॉड, परमेश्वरा, आम्ही नम्रपणे तुमच्या आशीर्वादांसाठी, तुमचे दैवी मार्गदर्शन, दैवी रक्षण, दैवी सहायता, ज्ञान प्रकाश यासाठी प्रार्थना करतो. We humbly invoke for all your blessings, your light, your wisdom, so that we can understand the root causes of our failures. Thank you very much for all your blessings. Thank you for blessing us with your light, with your love. Thank you for blessing us with greater clarity about ourselves, about our situation. Thank you for blessing us with self-honesty and humility. Thank you for blessing us with discernment, self-acceptance, self-forgiveness. Thank you. To our spiritual teacher, to all the spiritual teachers, आपले आध्यात्मिक गुरु, सर्व आध्यात्मिक गुरु, सर्व संत, सर्व महात्मे, आणि स्पेशली टू मास्टर चोआ कॉक्सुई महागुरुजी मेलिंग, तुमच्या आशीर्वादांसाठी आम्ही खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद, धन्यवाद. इनहेल, एक्सेल. डोळे उघडा. परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या सेशनमध्ये. आपण डिस्कस करणार आहोत की कुठली कुठली रिझन्स असू शकतात फेल्युअरची. तर आपण वेगवेगळी डिस्कस करूयाच रिझन्स, पण तुम्ही पण एक असा माइंड मॅप बनवायला घ्या आणि तुमच्या समोर एखादं डिजिटल किंवा फिजिकल नोटबुक असू दे, ज्याच्यामध्ये तुम्ही नोट्स काढत आहात. कारण आपण काही गोष्टी रिफ्लेक्ट करणार आहोत, काही गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत की आत्ता आपल्या बाबतीत काय घडत आहे, आत्ता आपल्याला काय हवं आहे. त्यानं क्लॅरिटी येईल, आणि क्लॅरिटी आली की अवेअरनेस येईल. अवेअरनेस आला, अवेअरनेस ही पहिली स्टेप आहे गोष्टी बदलण्याची. त्यामुळे अवेअरनेस खूप महत्वाचं आहे. तर आपण सुरू करू पहिल्या रिझन पासून. आणि पहिलं रिझन आहे जे आता आपण बोलत होतो त्याच्याच रिलेटेड, ते म्हणजे लॅक ऑफ क्लॅरिटी ऑफ गोल. अनेक रिझन्स असू शकतात ज्याच्यामुळं आपण फेल होऊ शकतो. आता मुळात जेव्हा आपण फेल्युअर बद्दल बोलू त्याच्या आधी आपल्याला हे डिस्कस करायला हवं की मुळात आपण फेल्युअर कशाला मानतो, आपण अपयश कशाला मानतो. आणि मग इव्हेंच्युअली आपल्याला आपल्या समोर हा प्रश्न येईल की मुळात यश म्हणजे काय, मुळात सक्सेस म्हणजे काय. पण सध्या आपण तेवढ्या खोलात न जाता सिंपल एक गोष्ट पकडू की ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि त्या जमत नाहीयेत त्याला सध्या आपण फेल्युअर म्हणू, आणि त्याच्या रिलेटेड आपण गोष्टी शोधू. आता लॅक ऑफ क्लॅरिटी बद्दल आपल्याला, लॅक ऑफ क्लॅरिटी ऑफ गोल याच्याबद्दल काही गोष्टी महत्वाच्या. पहिली गोष्ट, ही गोष्ट, या गोष्टी आता आपल्याला लिहायच्या, तर या क्षणी, आता लगेच, म्हणजे नंतर नाही, सेशन संपल्यावर नाही, लगेच. पहिली गोष्ट, आपण हे लिहू जनरल. जनरल, स्पेसिफिक लिहायची आता गरज नाही, जनरल, की कुठं कुठं आपल्याला अपयशी वाटत आहे. ठीक आहे. हा एक सिंपल प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. फार मोठं लिहायची गरज नाही, मुद्दे लिहायचे. फॉर एक्झाम्पल, करिअरमध्ये वाटत आहे. ठीक आहे, पण करिअर तर कुठल्या अँगलनं ते फक्त लिहायचं. ठीक आहे. स्टार्ट. आपण 1 मिनिट याच्यासाठी घेऊ. परत एकदा रिपीट करतो. प्रश्न आहे की कुठं कुठं आपल्याला फेल झाल्यासारखं वाटत आहे, याचं उत्तर आपल्याला लिहायचं.
आणि जर खूप मोठी लिस्ट असेल, जर या लिस्टमध्ये 1 किंवा 2 असतील गोष्टी, तर चांगली गोष्ट म्हणजे आयडियल आहे. पण जर याच्यापेक्षा जास्त असेल, तर मग आपल्याला लिहिता-लिहिता याचा प्रिफरन्स सुद्धा ठरवायचा आहे. कारण आत्ता ज्याच्यावर आपण काम करू, ते सगळ्यावर एकत्र करू शकणार नाही. त्यातली 1 किंवा 2 गोष्टी आपल्याला वर ठेवायच्या, प्रिफरन्समध्ये ठेवायच्या. त्यातल्या एकावर जरी काम केलं तरी सगळ्यांवर काम होणारच आहे. पण एकावर जास्त इम्पॅक्ट पडेल, दुसऱ्यावर कमी पडेल, तिसऱ्यावर त्याच्यापेक्षा कमी पडेल, बाकीच्यांवर बराच कमी पडेल. त्याच्यामुळे आपल्याला एक त्यातलं गोष्ट किंवा दुसरी गोष्ट, 2 जास्तीत जास्त 2, 2च्या पुढे नाही, पण प्रिफरन्समध्ये ठेवायचे. ठीक आहे, झालं याचं उत्तर लिहून? उत्तर लिहून झालं असेल तर चॅट बॉक्समध्ये डी पाठवा, डी फॉर डन. प्रश्न होता की असं कुठं कुठं वाटत आहे की आपण फेल आहोत किंवा आपल्याकडे फेल्युअर येत आहे. पण एक महत्वाची गोष्ट, हा पूर्ण 1.5 तासाचा वर्कआउट आहे. म्हणजे याच्यात आपल्याला ठराविक गोष्टी करायच्या आहेत. जर असं आपण अ, या सेशनकडे बघितलं की आता आपण फक्त ऐकूया आणि नंतर करूया, तर ते होणाऱ्यातली सहजासहजी होणाऱ्यातली गोष्ट नाहीये. आपल्याला या 1.5 तासातच ठराविक गोष्टी करायच्या आहेत आणि त्याच्यामुळं तुम्हाला ऍक्टिव्ह राहायचं. प्रॉपर हेडफोन्स घालून समोर वही पेन ठेवून किंवा लॅपटॉप घेऊन बसा. ठीक आहे. आता पुढचा एक प्रश्न की ज्याच्यात फेल्युअर येतं त्याच्या रिलेटेड आपण बोलू. एक्झॅक्टली काय हवं आहे त्याचं उत्तर आधी, आज नाही, याच्या आधी कधी लिहिलेलं होतं का? एक्झॅक्टली काय हवंय? मे बी असेल, मे बी नसेल. पण जर आपण ते एक्झॅक्टली काय हवं याचं उत्तर आपण आधी लिहिलेलं असेल आणि एकदा नाही वारंवार लिहिलेलं असेल, तर आपल्याला काही प्रमाणात गोलची क्लॅरिटी आहे. जर तुमच्यापैकी कुणाला असं वाटत असेल, पूर्ण आपण जे डिस्कस करू त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर फेल्युअर डिस्कस करायचं, तर तुम्ही सजेस्ट करू शकता चॅट बॉक्समध्ये की याच्याबद्दल आपण डिस्कस करू. माझ्या मते एक एक फेल्युअर जनरली वाटतंच, जरी फेल्युअर नसलं तरी वाटू शकतं. ते म्हणजे फायनान्सेस रिलेटेड. म्हणजे आपल्याला कितीही पैसे मिळत असले तरी अजून जास्त मिळायला हवेत असं वाटू शकतं आणि त्याच्यामुळे ते फेल्युअर वाटू शकतं. त्याच्यामुळे आपण फायनान्सेसच्या गोल्स बद्दल लिहू. फॉर एक्झाम्पल, आणि हे फक्त एक्झाम्पल आहे, हे तुम्ही तुमच्या त्या त्या गोलसाठी त्यानुसार तुम्हाला फिरवून घ्यायचं. समजा एका व्यक्तीला वाटत आहे की मला फायनान्शियल फेल्युअर आहे, जेवढं इन्कम हवं तेवढं मला मिळत नाही. तर इथं क्लॅरिटी ऑफ गोलच्या प्रश्नाचा अर्थ असा आहे की किती इन्कम हवं ते लिहिलेलं आहे का. आता ही खूप सिंपल गोष्ट आहे, पण हे एक वाक्य नाही, याच्यात खूप जास्त लेयर्स असू शकतात. तर त्या आता आपण एक्सप्लोअर करू. पण पहिल्यांदा जे तुमचे टॉप 1 किंवा 2 फेल्युअर्स आहेत त्याच्या रिलेटेड लगेच आता ही वाक्य लिहा. प्रत्येकाच्या रिलेटेड एक किंवा जास्तीत जास्त 2 वाक्य की तुम्हाला एक्झॅक्ट काय हवं आहे. आता जर फायनान्शियलच्या बाबतीत असेल तर ते वन टाइम गोल असू शकतं किंवा मंथली गोल असू शकतं. म्हणजे थोडक्यात असं की मंथली इन्कमच्या बाबतीत असू शकतं किंवा एखादं पर्टिक्युलर टार्गेट अचीव्ह करायचं, एखादं पर्टिक्युलर डील क्रॅक करायचं, या पद्धतीचं असू शकतं. तर ते वाक्य लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल, मला डिसेंबर 2025 पर्यंत जे काही इन्कम सोर्स चालू आहेत ते सोडून अजून इतकी इतकी अमाऊंट मिळवायची आहे. तर याच्यात काय आहे, अमाऊंट पण आहे आणि ड्युरेशन पण आहे.
आता पुढचा प्रश्न याच्यात तो आहे, मला नक्की काय हवं आहे? ठीक आहे. जनरली जे आपल्याला हवं असतं, ते या 3 कॅटेगरीत डिव्हाईड करू शकतो. तिसरी कॅटेगरी आहे मनी किंवा वस्तू. मला ही वस्तू हवी आहे. मला इतकं इन्कम हवं आहे. मला इतके पैसे हवे आहेत. पहिली कॅटेगरी असती, ते म्हणजे मला ही गोष्ट करायची आहे. झालं, संपलं. जर ती मी गोष्ट केली, तर माझं टार्गेट कंप्लीट होईल आणि मला सक्सेसफुल वाटेल. एक्झाम्पल, हां, हे सिंपल एक्झाम्पल आहे. पण फॉर एक्झाम्पल आपलं एक चॅलेंज या वर्षात सुरू होतं, अ, जानेवारीपासून, की मास्टर चॉ कॉक्सी यांनी लिहिलेली सगळी पुस्तकं वाचायचीत. आता हे जे आहे, हे इफेक्ट रिलेटेड नाहीये, मनी रिलेटेड नाहीये. मनी म्हणजे ऑब्जेक्ट्स रिलेटेड नाहीये, तर ॲक्शन रिलेटेड आहे. तर आता आपल्याला हे आयडेंटिफाय करायचंय, की आपलं जे टार्गेट आहे, त्याचे कदाचित तिन्ही ॲस्पेक्ट असू शकतील, पण मोठा ॲस्पेक्ट कशाचा आहे? ॲक्शनचा, मनीचा की इफेक्टचा? इफेक्ट म्हणजे काय? मी काहीतरी करेन, पण त्याचा इफेक्ट म्हणून असं-असं व्हायला हवं. एक्झाम्पल, आपण आपल्यातले बरेच जण हीलर्स आहोत तसं आपण. तर समजा आपण एका व्यक्तीचं हीलिंग करत आहोत. एक गोल असू शकतं, की या व्यक्तीचं हीलिंग करून मला दिवसाला फॉर एक्झाम्पल ₹300 कमवायचे आहेत. हे आहे मॉनिटरी टार्गेट. पहिलं ॲक्शन रिलेटेड गोल असू शकतं, की मला या व्यक्तीचं रोज हीलिंग करायचंय. व्यवस्थित थरोली याचं हीलिंग करायचं. इफेक्ट रिलेटेड टार्गेट किंवा गोल असू शकतं, की मी याचं कसं पण हीलिंग करेन, त्याच्यात मला कितीही पैसे मिळतील, पण ही व्यक्ती एका महिन्यात बरी व्हायला हवी किंवा 4 महिन्यात बरी व्हायला हवी. ही तिन्ही टार्गेट जरी एकच वाटत असली आणि इंटरलिंक्ड वाटत असली, तरी पूर्ण वेगळी आहेत. यांच्याप्रती आपला ॲटिट्यूड पूर्ण वेगळा असतो. प्रत्येकामध्ये वेगवेगळे योगा वापरले जातात किंवा वेगवेगळ्या रेजचा तो इफेक्ट आहे. त्याच्यामुळं आपल्याला ही क्लॅरिटी असणं आवश्यक आहे. आता जे तुमचे 2 टॉप मगाशी गोष्टी लिहिलेल्या असतील, त्याच्या रिलेटेड हा विचार करा, की याच्यामध्ये ॲक्शन्सचा पार्ट किती आहे, इफेक्टचा पार्ट किती आहे आणि मनीचा पार्ट किती आहे. आणि त्याच्यापुढं तुम्ही लिहू शकता, कधी-कधी एखादी गोष्ट प्युअर मनी किंवा प्युअर इफेक्ट रिलेटेड असू शकते. तर त्याच्यापुढे फक्त लिहा, की मनी किंवा इफेक्ट किंवा ॲक्शन. पण जर कॉम्बिनेशन असेल, तर साधारण पर्सेंटेजमध्ये लिहू शकता, की 70% ॲक्शन आहे, 30% इफेक्ट आहे किंवा 20% ॲक्शन आहे, 80% इफेक्ट आहे. आता मगाचच आपलं उदाहरण आहे, की हीलिंग केलं आणि आपण असा विचार करू, रॅशनल विचार करू, की हीलिंग जर व्यवस्थित केलं, तर रिझल्ट मिळणारच आहे. म्हणजे माझं टार्गेट ॲक्शन रिलेटेड असेल. नाही. हा विचार करताना तुमचं टार्गेट ॲक्शन आहे, इफेक्ट आहे की ऑब्जेक्ट आहे म्हणजे मनी आहे. याचा विचार करताना इंटेलेक्चुअली विचार करू नका, इमोशनली करा. तुम्हाला काय जाणवतं, काय फील होतं, त्याचा विचार करा आणि मग ठरवा. डन? एवढं झालं? जर हे दोन्हीच्या बाबतीत झालं असेल, तर पुढचा प्रश्न आहे, की मला काय करायचं आहे? व्हॉट डू आय वॉन्ट टू डू? हा प्रश्न लिहा आणि त्याचं उत्तर लिहा. याच्यासाठी आपण 2 मिनिट घेऊया, की मला काय करायचंय? याचा संबंध आहे आपल्या रोलबद्दल. जसं एक बिझनेस आहे. त्या बिझनेसमनचं गोल आहे, की या पर्टिक्युलर फायनान्शियल इयरमध्ये इतके-इतके, इतके-इतके इन्कम व्हायला हवं. पण आपण समजू, की त्या बिझनेसमध्ये 50 जण काम करतात. आता त्या व्यक्तीचं गोल हे असणार नाही,
की त्यातले जे सगळे काम करतात ते मी काम करावं. गोल काय आहे? इतके इन्कम व्हावं. पण त्या इन्कमचा कुठला पार्ट घ्यायला किंवा करायला ती व्यक्ती तयार आहे, हे आपल्याला इथे लिहायचं. जर याच्यात काही शंका असेल तर तुम्ही हँड रेज करू शकता किंवा चॅट बॉक्समध्ये टाईप करू शकता. आणि जर हे व्यवस्थित केलं गेलं तर भरपूर क्लॅरिटी येईल. जेव्हा आपला आजचा सेशन संपलेला असेल 8:30 पर्यंत, भरपूर क्लॅरिटी आलेली असेल. आणि क्लॅरिटी ही फक्त फर्स्ट गोष्ट आहे. लॅक ऑफ क्लॅरिटी हे फक्त फर्स्ट रिझन आहे. कुठला पार्ट परत एक्सप्लेन करायचा? व्हॉट डू आय वॉन्ट टू डू. आपण पहिल्या गोलमध्ये हे लिहिलेलं असेल. जसं मगाशी आपण फायनान्सेस बद्दल एक्झाम्पल घेतलं होतं, की मला या महिन्यात किंवा प्रत्येक महिन्यात इतके इतके रुपये हवे आहेत. हे ठीक आहे. आपण हेही बघितलं, की आपलं जे गोल आहे, ते जास्त ॲक्शन ओरिएंटेड आहे, इफेक्ट ओरिएंटेड आहे, की मनी ओरिएंटेड आहे. कारण या तिन्ही गोष्टीमध्ये पूर्ण वेगळा ॲटिट्यूड असतो. पण याच्या पुढं आपल्याला हे बघायचंय, की ती गोष्ट करण्यासाठी आपल्या कुठल्या ॲक्शन्स आपल्याला हव्या आहेत. जसं एखादा व्यक्ती म्हणेल, की मी माझं एक घर आहे, माझी एक प्रॉपर्टी आहे, ती मी रेंटला देणार आहे आणि त्या रेंटचं मे बी 1 लाख पर मंथ रेंट येणार आहे. ते मला इन्कम हवं आहे. आणि ऑलरेडी टेनंट पण आहे, प्रॉपर्टी पण आहे, सगळंच काही आहे. तर इथे ॲक्शन काय आहे? काहीच नाही. आता टेनंट्स आहेत, पण प्रॉपर्टी रेडी नाहीये. तिथं काहीतरी गरज आहे. तर ॲक्शन काय आहे? मला ती प्रॉपर्टी तयार करायची आहे प्रॉपरली. म्हणजे त्याचं रिपेअरी करायचे वगैरे. किंवा भाडेकरू नाहीयेत. प्रॉपर्टी व्यवस्थित आहे. तर आता त्या व्यक्तीला काय करायचंय? भाडेकरू शोधायचे. पण ती व्यक्ती म्हणेल, की मला भाडेकरू शोधायचेच नाहीत. मी 4 एजंटना सांगणार आणि मला बाकीचं काही करायचं नाही. तर त्या व्यक्तीचं हे जे आहे उत्तर व्हॉट डू आय वॉन्ट टू डू हे पूर्ण वेगळं असेल. परत एकदा याचं उत्तर लिहिताना आपल्याला इंटेलेक्च्युअली विचार करायचा नाही, आपल्याला इमोशनली करायचं. मला काय करायचं आहे, म्हणजे इमोशनली काय करावं वाटत आहे. कारण बऱ्याच गोष्टी करायला नकोत असं वाटत असतं. जसं परत एकदा आपण 2 उदाहरणं परत परत घेत राहू. एक आहे हिलिंगचं, दुसरं आहे फायनान्सेसचं. आपल्याला फार वाटतं, की समोरचा पेशंट बरा व्हावा, इफेक्ट. पण हेही वाटतं, की दिवसातून 4-5 वेळेला हीलिंग करणं मला शक्य नाही. फास्ट बरा होण्यासाठी. मला किती शक्य आहे? एकदाच. तर ठीक आहे. तसं आपण लिहू शकतो. किंवा कधी-कधी हेही वाटू शकतं, की माझ्याबरोबर अजून 2-3 व्यक्ती फॉर एक्झाम्पल फॅमिली मेंबर कोणतरी आजारी आहेत. ते बरे व्हावेत असं वाटतं, इफेक्ट. त्यासाठी एफर्ट्स कोणी घ्यायला हवेत? मी पण घेईन. पण माझे इतर 2 फॅमिली मेंबर्स आहेत, त्यांनी पण करायला हवं. तर माझा रोल किती आहे? माझा रोल मे बी 1/3 आहे. हे आपल्याला लिहायचंय. आता तिसरी गोष्ट प्लॅन्स आणि शेड्यूल. आता आपल्याला स्वतःला हा प्रश्न विचारायचा आहे आणि आपण परत-परत या गोष्टीवर येतो. परत अनेक सेशन्समध्ये, की आपल्याकडं रिटर्न गोल आहे का? ते क्लिअर आहे का? ते क्वांटिफाईड आहे का? हे आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसरं, आपल्याला त्याच्यात काय-काय करायचंय? आपला रोल काय-काय आहे? हे आपण लिहिलेलं आहे का? आणि प्रत्येक दोन्ही वेळेला शब्द आहे लिहिलेलं असणं. जर आपण अचीव्ह द इम्पॉसिबल पुस्तक वाचलं, तर त्याच्यात लिहिलेलं आहे अचीव्ह द इम्पॉसिबल हे गोल्डन लोटस सूत्र आहे, जे प्रॉस्पेरिटी आणि सक्सेस रिलेटेड आहे. मास्टर शॉकॉक्स यांचं. त्याच्यात एक वाक्य आहे, फर्स्ट स्टेप इज टू राईट गोल्स. आणि राईट हा शब्द वापरलेला आहे. डिसाईड नाही, थिंक नाही, राईट. कारण लिहिलेलं असणं फारच महत्वाचं आहे. त्याच्यामुळं परत एकदा आपण या प्रश्नाचा विचार करू,
जिथं आपल्याला फेल झाल्यासारखं वाटत आहे त्याच्या रिलेटेड रिटर्न क्लिअर क्वांटिफाईड गोल्स आपल्याकडे आहेत का? दुसरं, त्याच्यात आपला रोल काय काय आहे हे व्यवस्थित डिटेलमध्ये लिहिलेलं आहे का? आणि तिसरं, त्याच्या रिलेटेड ऍक्शन स्टेप्स तयार आहेत का? आणि ऍक्शन स्टेप्सचा अर्थ आहे आपण कुठल्या ऍक्शन्स घेणार आणि त्या कधी घेणार. जर हे तयार नसेल, जर आपल्याकडे टाइम टेबल नसेल, जर आपल्याकडे शेड्यूल नसेल, तर फेल्युअर होत असेल तर त्याच्यात काहीच आश्चर्य नाही. कारण आज उठून आपल्याला जर माहीतच नसेल की मला आज कुठली कुठली कामं करायची आहेत, मला एवढंच माहिती आहे की मला हे काहीतरी करायचं, पण मला एक्झॅक्ट काय करायचंय, त्यासाठी किती तास लागणार आहेत, माझ्याकडे दिवसात किती तास आहेत, हे जर आपल्याकडे नसेल लिहिलेलं, परत एकदा लिहिलेलं, तर पॉसिबिलिटी आहे की फेल्युअर येऊ शकतं. पॉसिबिलिटी फार काय म्हणू आपण, फारसा योग्य वर्ड नाहीये पॉसिबिलिटी. ठीक आहे. तर हे होतं पहिलं रिझन. आता दुसऱ्या रिझन कडे येऊ. एवढं जे आपलं डिस्कशन झालं याच्यात काही प्रश्न? ठीक आहे. आता आपण दुसऱ्या रिझन कडे जाऊ. दुसरं रिझन आहे लॅक ऑफ सर्टन्टी. यालाच आपण म्हणू शकतो कॉन्फिडन्स, लॅक ऑफ कॉन्फिडन्स. हे खूप महत्वाचं रिझन आहे. खरं तर आपण जे रिझन डिस्कस करत आहोत त्यातली बऱ्यापैकी सगळी खूप जास्त महत्वाची आहेत, काही महत्वाचे आहेत. आता याच्या रिलेटेड आधी एक उदाहरण समजून घेऊ आणि मग हे डिस्कस करू. आठवून बघा, तुम्ही एखाद्या टेबलवर किंवा एखाद्या कपाटामध्ये काहीतरी शोधत होता. तुम्ही ते काही वेळ शोधलं, 5 मिनिट, 10 मिनिट. मग तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला सांगितलं, "मी तर भरपूर शोधलेलं आहे, हे इथं नाहीच आहे." दुसऱ्या व्यक्तीने सांगितलं, "नाही, नाही, तिथंच आहे, शोध." मग तुम्ही परत अजून 5-10 मिनिट शोधलं आणि सांगितलं, "इथं नाहीच आहे तिथं." आता ती व्यक्ती आली, त्या व्यक्तीला 1 मिनिट पण लागला नाही आणि तिनं दाखवलं, "हे बघ इथंच आहे." आणि कदाचित विचारलं असेल, की "तुला कसं दिसलं नाही?" हे झालंय तुमच्या बाबतीत? किंवा लिटरली तुमच्या बाबतीत झालं नसेल, तर कदाचित हे होताना तुम्ही कोणाच्या तरी बाबतीत बघितलं असेल. हे आहे लॅक ऑफ सर्टन्टी. गोष्ट तिथंच आहे, पण जेव्हा आपण शोधतो आणि आपल्याला गॅरंटी नसते की इथं असेल, आपल्याला वाटत असतं की दुसरीकडे कुठेतरी असेल, तर आपल्याला ती समोर असून सुद्धा दिसत नाही. जर हे साध्या वस्तूच्या बाबतीत होत असेल, तर आपल्या समोर असणाऱ्या अपॉर्च्युनिटीजच्या बाबतीत आणि सोल्युशन्सच्या बाबतीत किती जास्त प्रमाणात होत असेल. थोडक्यात, फॉर एक्झाम्पल, आता आपल्याकडं काय हवं त्याची क्लॅरिटी आहे. पहिल्या पहिल्या लॅक ऑफ क्लॅरिटी ऑफ गोल याचा अर्थ आहे व्हॉट, मला काय हवं आहे. पण लॅक ऑफ सर्टन्टी मध्ये ठराविक पोर्शन येतो हाऊचा, की मी हे कसं करायचं. आणि जरी आपल्या समोर सगळे प्लॅन्स असतील, शेड्यूल्स असतील किंवा आपल्याला कोणीतरी दिलेलं असेल, पण आपल्या मनात डाऊट असेल, तर आपण त्या गोष्टीकडं त्या अर्थानं बघू नाही शकणार. भलेही तो रस्ता फुल प्रूफ असेल, पण आपल्या डाऊटमुळं किंवा आपल्याला सर्टन नसल्यामुळं आपण त्याच्याकडं तितक्या सर्टन्टीनं, कॉन्फिडन्सनं बघू नाही शकणार. आणि म्हणून जर कॉन्फिडन्स नसेल, तर ती गोष्ट होईलच असं नाही. परत आपण हीलिंगच्या बाबतीत बघू. जर हीलिंग करताना कॉन्फिडन्स नसेल, डाऊट असेल, तर पेशंट्स फास्ट बरे होत नाहीत. का? एनर्जी फॉलोज थॉट्स. जी एनर्जी जात आहे, तिला
तिला माहीतच नाही की आपण तिथं जाऊन बरं करायचं. हां? याचा अर्थ असा नाहीये की ब्लाइंडली विश्वास ठेवून ती गोष्ट करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, एखादी व्यक्ती जर अशी असेल, जी म्हणत असेल, "प्राणिक हिलिंग काम करतं का? मला अजून माहीत नाही. मी आत्ता-आत्ता शिकलेला आहे. पण चला एक्सपेरिमेंट करू." आणि ती एक्सपेरिमेंट करत असेल, तर त्या एक्सपेरिमेंटमध्ये सुद्धा सर्टन्टी असेल. इथं डाउट नाहीये. हा डाउट वेगळा आहे. पण एखादी व्यक्ती म्हणत असेल, "मी एनर्जी प्रोजेक्ट करत आहे, पण माहीत नाही काम करेल का? माहीत नाही एनर्जाइज होईल का? माहीत नाही ही कलरची शेड बरोबर असेल का?" उपयोग नाही किंवा कमी उपयोग. म्हणून सर्टन्टी खूप महत्वाची आहे. जर सायकिक सेल्फ डिफेन्स झाला असेल, तर शील्डच्या बाबतीत सायकिक सेल्फ डिफेन्स या पुस्तकात शील्डच्या बाबतीत एक वाक्य आहे, की जर आपण अ, ठराविक पद्धतीनं ठराविक गोष्टी केल्या, तर काय दिसतं क्लिअरवॉन्टली बघितलं तर? किंवा हाताला पण काय लागू शकतं? म्हणजे एवढी महत्वाची गोष्ट आहे. आपण एखादी गोष्ट करत असू, तर एकतर जमत नसेल, जमायची नसेल, तर बाजूला ठेवणं. पण जर करत असू, तर कॉन्फिडन्सनं करणं. जर कॉन्फिडन्स नसेल आणि आपण सगळ्या ॲक्शन्स घेत असू किंवा आपल्यासमोर रस्ता असेल, तरी मे बी तो आपल्याला दिसणार नाही. आता इथं आपल्याला चेक करायचंय, की आपली जनरल टेंडन्सी असती का शंका घ्यायची? परत एकदा अॅनलाईज करायच्या टेंडन्सीबद्दल आपण बोलत नाहीये. अॅनलाईज करणं म्हणजे तपासून घेणं. शंका घेणं ही गोष्ट वेगळी आहे. एक्झाम्पल, आपण Amazonवरून किंवा Flipkartवरून मोबाईल घेत आहोत. तर आपण तिथं रिव्ह्यू बघत आहोत. आपण काही व्यक्तींचे रिव्ह्यू किंवा व्हिडिओज बघत आहोत. आपण स्पेसिफिकेशन्स बघत आहोत. आपण हे बघत आहोत, की Amazonवर किती प्राईस आहे, रिलायन्स डिजिटलवर किती आहे, Flipkartवर किती आहे. हे सगळं बघून ऑफर्स कुठल्या आहेत, आत्ता सध्या लोएस्ट प्राईस आहे, हाय प्राईस आहे काय? या सगळ्याचा विचार करून आपण एक मोबाईल घ्यायचा डिसिजन घेत आहोत. तर हे आहे एनालिसिस. डाऊट म्हणजे काय? आपण घेतलं आणि आपल्या मनात सारखं येत आहे, हा मोबाईल बरोबर येईल का? हा मोबाईल आपल्यासाठी टिकेल का? फॉल्टी पीस तर येणार नाही ना? आला तर ते परत घेतील का? डिलिव्हरी वेळेत होईलच का? डॅमेज प्रॉडक्ट मिळाला तर? हे आहे टेंडन्सी टू डाऊट. टेंडन्सी टू अॅनलाईज आपल्याला काढायची नाहीये. पण आपल्याला हे चेक करायचं आहे, की आपल्यामध्ये डाऊट करायची टेंडन्सी आहे का? आणि ही कधी-कधी खूप सटल लेव्हलवर असते. आपण बोलणार नाही. आपण मोठ्याने विचार पण नाही करणार डाऊटचा. पण सबकॉन्शियसली, इंटरनली आपण जे काही करत आहोत त्याच्यामध्ये, त्याच्या मागं खूप मोठा डाऊट असेल, की मी हे खरंच करायचं आहे का? मी याच्यासाठी एलिजिबल आहे का? मी याच्यासाठी योग्य आहे का? हेच खरंच करणं आवश्यक आहे का? की मी दुसरं काहीतरी करायला हवं? ही जर द्विधा मनस्थिती असेल, तर फार प्रॉब्लेमॅटिक आहे. आपण जर रामायणातल्या स्टोरीज ऐकल्या, तर एक खूप महत्वाची गोष्ट आपल्याला बघायला मिळते. एक्झाम्पल, अंगद रावणासमोर अंगद आणि रावण हे जे संभाषण होतं, की रावणाने सीट दिली नाही बसायला आणि मग अंगदनं शेपटीचं वेटोळं करून मोठी सीट तयार केली तर बसला आणि पुढे कॉन्व्हर्सेशन झालं. पण मुळात अंगद कशासाठी तिकडं गेला होता किंवा गेले होते? युद्ध होऊ नये म्हणून. तिथं गेल्यावर काय घडलं? उलटच काहीतरी घडलं. युद्ध थांबलं का? नाही. पण कॉन्फिडन्स होता का? हो. असे मध्ये कितीतरी कॉन्व्हर्सेशन्स येतात, जिथं कदाचित काहीतरी वेगळं बोललं असतं तर युद्ध झालं नसतं, असं वाटू शकतं. पण प्रत्येक वेळेला कुणीही माघार घेतली नाही. ना रावणाच्या साईडच्या कोणी माघार घेतली बोलण्यात आणि आपली हिंमत दाखवण्यात, ना इकडच्या साईडच्या कोणी घेतली. पण महत्वाचा होता कॉन्फिडन्स, की ठीक आहे, हे मला योग्य वाटतं, हे मी बोलणार. भलेही पुढे युद्ध होऊ दे. आपल्याला या स्टेटला जायची गरज नाहीये, ते आपल्यासाठी जास्त महागडं पडेल. पण आपण डिस्कस करत आहोत डाऊटबद्दल आणि सर्टन्टीबद्दल. त्याच्यामुळं आपण जर काहीतरी करत आहोत,
तर आपण चेक करू शकतो, की मला गॅरंटी आहे का, की मला हे करायचं आहे? आणि त्याच्या पुढं एक महत्त्वाचा पार्ट येतो, ते म्हणजे ते घडण्यासाठी जे काही एफर्ट्स घ्यायचे, ते एफर्ट्स घ्यायची तयारी आहे का? हे परत आपण इथं जर जोडलं, व्हॉट डू आय वॉन्ट टू डू, तर इथं महत्त्वाचा प्रश्न येईल, की कधी-कधी आपल्याला तितके एफर्ट्स घ्यायचे नसतात. आपल्याला ऑटोमॅटिक काहीतरी पाहिजे असतं. मग प्रॉब्लेम्स येऊ शकतात. ठीक आहे. तर आपण याच्यावर रिफ्लेक्ट करत आहोत, की डाऊट किती आहे आणि याचा विकनिंग इफेक्ट प्रचंड असतो. तर आपण एक नोट ॲड करून ठेवूया, की याचा विकनिंग इफेक्ट खूप असतो. जर आपण डाउट्स घेत असू, जर आपल्याकडे सर्टन्टी नसेल, जर आपल्याकडे कॉन्फिडन्स नसेल. आता जर आपल्याला ही सिच्युएशन कमी करायची असेल, तर आपल्याला कुठल्या चक्रावर काम करावं लागेल? उत्तर आहे, जे आपण इथे डिस्कस करणार नाहीये चक्राचं नाव घेऊन, अ, पण या चक्रावर. आता याच रिलेटेड दुसरी एक गोष्ट आहे. कुठली? जर लॅक ऑफ कॉन्फिडन्स असेल, तर तसाच ओव्हर कॉन्फिडन्स पण असू शकतो. जसं लॅक ऑफ कॉन्फिडन्स धोक्याचं आहे, तसं ओव्हर कॉन्फिडन्स पण धोक्याचं आहे. जर आता आपल्याकडे लॅक ऑफ कॉन्फिडन्स असेल आणि आपण तिकडून म्हणजे तो काढायचा प्रयत्न करत असू, तर चान्सेस आहेत की आपण ओव्हर कॉन्फिडन्सकडे जाऊ. जसं एखाद्या व्यक्तीच्या मनात हीलिंग करताना प्रचंड डाऊटच असतो. पण आता त्या व्यक्तीनं ठराविक गोष्टी केल्या आणि आता ओव्हर कॉन्फिडन्स आला, की हां, बरं होणारच ना. कोण पण असू दे पेशंट, बरा होणारच ना. एका आठवड्यात बरा होईलच ना. तर हा ओव्हर कॉन्फिडन्स आहे. हा मिडल पाथ नाही. तर आपल्याला हे सुद्धा बघायला हवं, की ओव्हर कॉन्फिडन्स कसा टाळता येईल आणि त्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेशन करायची गरज आहे. जर आपल्याकडे कॉन्फिडन्स असेल, पण आपण त्याच्याबद्दल कॅल्क्युलेट करत नाहीये, तर त्यानं सुद्धा लॉस होऊ शकतो. यासाठी आपल्याला काय-काय विचार करायचा आहे? वर्स्ट केस सिनारिओ कुठला? वाईटात वाईट काय घडेल? परत हे जी-एल-एस मधल्या वाक्यानुसार आहे. दुसरं, कुठल्या-कुठल्या रिस्क असू शकतात? हे पण जी-एल-एस मधल्या वाक्यानुसार आहे. तिसरं, अल्टरनेट प्लॅन्स. जी-एल-एस मध्ये हे लिहिलेलं आहे, की आपण फ्लेक्सिबल असायला हवं. आपण समजा मध्येच दगड आहे, तर पाणी डावीकडून जाईल, उजवीकडून जाईल, वरून जाईल, खालून जाईल आणि ऑप्शन नसेल, तर जेंटली तो दगड काढेल किंवा ब्रेक करेल आणि जाईल. पण पहिले जे सगळे ऑप्शन्स होते ते फ्लेक्सिबिलिटीचे होते. त्याचा अर्थ आहे अल्टरनेट प्लॅन्स. त्याचा एक अर्थ आहे अल्टरनेट प्लॅन्स. आता मी हे वाक्य ऐकलेलं आहे, की जर आपल्याकडे अल्टरनेट प्लॅन्स असतील, तर चान्सेस आहेत की आपण फेल होऊ. का? कारण हे केलं, जमलं नाही तर हे तर करूया. म्हणून आपण याच्यामध्ये तितकेसे एफर्ट्स टाकणार नाही. पण हे बरोबर आहे. फक्त आपल्याला रिस्कसाठी अल्टरनेट प्लॅन ठेवला, तर जास्त चांगलं आहे. अगदीच समजा पुढे जाऊन काही झालंच नाही, तर माझ्याकडं दुसरा ऑप्शन आहे का? किंवा पुढचा प्लॅन आहे का? त्याच्या पुढचा प्लॅन. अल्टरनेट पण नाही, पण त्याच्या पुढचा प्लॅन. यानं जर आपल्याकडे या सगळ्या गोष्टी असतील, तर आपल्याकडं सर्टन्टी वाढायला पण मदत होईल. कारण आपल्याला माहीत असेल, की ठीक आहे, माझं ह्याच्यात इतकं नुकसान होऊ शकतं. हे मला चालेल. चालणार नसेल, तर आपल्याला परत सर्टन्टी येईल, की मला इकडे जायचंच नाही. मला हे करायचंच नाही. पण जर आपल्याला कॅल्क्युलेशन करून रिस्क माहीत असेल, तर आपण ती गोष्ट जास्त सर्टनली करू शकू. ऑफ कोर्स याच्यात अजून फॅक्टर्स ॲड होतील. ते म्हणजे प्रॅक्टिस. कारण त्या रिलेटेड आपण जितकी प्रॅक्टिस करू, त्या रिलेटेड जितका स्टडी करू, तितकं आपला कॉन्फिडन्स वाढेल, तितकी आपली सर्टन्टी लेव्हल वाढेल. ठीक आहे? जो दुसरा पॉइंट झाला, याच्याबद्दल काही प्रश्न, शंका, याच्यात काही अजून वेगळी इन्साईट येत आहे? ठीक आहे, आपण पुढे जाऊ.
पुढचा पार्ट आहे, आता इथं आपल्याला सेल्फ ऑनेस्टीची खूप गरज आहे या पार्टसाठी. तो पुढचा पार्ट आहे तो म्हणजे आपल्याला आपल्या मिस्टेक्स एकतर माहीत नसणं किंवा बघायच्या नसणं. परत एकदा, हे फेल्युअरचं खूप मोठं रिझन असू शकतं. का? कारण आपण एखादी चूक करत आहोत, त्याच्यामुळे फेल्युअर येत आहे. पण आपल्याला मान्यच नाही की आपलं काहीतरी चुकतंय किंवा दिसतच नाही किंवा कोणी दाखवलं तरी आपल्याला ऐकूच येत नाही. आपण तीच गोष्ट परत परत करत राहू आणि त्याचा जो इफेक्ट आहे तो परत परत येत राहील. आता आपल्याला काय करायचं? आता आपल्याला एक एक्सरसाइज करायचं. कदाचित आपल्याला 4 मिनिट लागतील. तुमच्या समोर वही पेन आहे किंवा डिजिटल नोटबुक आहे. तुम्हाला पटापट हे लिहायचंय की माझं कुठं चुकलं होतं. जे आठवतंय ते लिहा. वरच्या गोल रिलेटेड नाही आठवलं तरी चालेल. जे आठवतंय ते लिहा. स्टार्ट करा. फॉर एक्झाम्पल, मी बोलत राहीन पण तुम्ही लिहित राहा. फॉर एक्झाम्पल, आज स्वयंपाक करताना काहीतरी चुकलं होतं, तर ते लिहा. आज स्वयंपाक करताना मीठ जास्त झालं. आणि याच्यामध्ये कुठंही कारणं लिहू नका. म्हणजे मीठ करता अचानक मला कोणीतरी बोलवलं आणि परत येऊन मी दुसरं ऍड केलं. दुसऱ्या कोणी बोलवलं म्हणून माझं मीठ ऍड करणं जास्त झालं, असं लिहू नका. आज माझ्याकडून मीठ जास्त झालं. हे एक्झाम्पल. तुम्हाला जे सुचेल, ज्या एरियातलं सुचेल, ज्या व्यक्तीबद्दलचं सुचेल, ज्या एरिया म्हणजे ऑफिस असेल, घर असेल, जे काही असेल तिथलं लिहा. जे 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 चुकलं ते. अजून 1 मिनिट. जितक्या जास्त गोष्टी लिहिता येतील तितकं चांगलं आहे. भलेही वाक्य पूर्ण नाही झालं तरी चालेल, पटापट मुद्दे लिहिले तरी बास आहे. पण जितकं जास्त लिहिता येईल तितकं चांगलं आहे. आणि हा कागद आपल्याला कोणालाही दाखवायचा नाहीये. हा स्वतःसाठी आहे. ठीक आहे. बास सध्यापुरतं. पण हा एक्सरसाइज परत परत करावा लागतो आणि हा खूप महत्वाचा आहे. असं का? याचा संबंध आहे प्राईडशी. याचा संबंध आहे प्राईडशी, गर्वाशी. जर आपल्याला आपल्या चुका कळत नसतील
तर याचा अर्थ आपल्यामध्ये खूप जास्त गर्व आहे. यानं काय होतं? यानं जे नाही ते आपल्याला वाटतं आणि जे आहे ते आपल्याला दिसत नाही. याला म्हणतात डिल्युजन. दुसरी गोष्ट, आपली टीचेबिलिटी कमी होते. टीचेबिलिटी म्हणजे काय? टीचेबिलिटी किंवा कोचेबिलिटी असं म्हणतात. याचा अर्थ आहे की समजा आपल्याला एखादी गोष्ट येत नाही, तर आपण ती कुणाकडून तरी शिकू. पण महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला शिकवलं जाऊ शकतं का? हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. कधी-कधी शिकवणारा व्यक्ती शिकवू शकतो, पण आपण शिकायला तयार नसतो. कारण शिकणं ही आपल्या कंडिशन्सवर घडणारी गोष्ट नाहीये. ही शिकवणाऱ्याच्या कंडिशनवर घडणारी गोष्ट आहे. आणि जर आपण आपल्या कंडिशन्सवर खूप जास्त फर्म असू, तर आपण शिकत नाही. आपण कोचेबल नसतो, आपण टीचेबल नसतो. एका पुस्तकात लिहिलेलं आहे, एका स्पिरिच्युअल पुस्तकात लिहिलेलं आहे, की हायर बीइंग्स किंवा स्पिरिच्युअल टीचर्स जास्त लोकांना, आपल्याला शिकवू शकत नाहीत, कारण आपण टीचेबल नसतो. त्यांनी जर आपल्याला एखादी गोष्ट सांगितली, तर आपल्याला एवढं वाईट वाटेल, की आपण पुढची गोष्ट ऐकायला जाणारच नाही. त्याच्यामुळं जर आपल्याला जर माहीत असेल, की या आपल्या चुका होतात, तर ऑटोमॅटिकली आपण टीचेबल बनतो. म्हणून आत्ताचा जो एक्सपेरिमेंट होता किंवा एक्सरसाइज होता, की चुका लिहिणं हा खूप महत्वाचा आहे. यानं आपण टीचेबल बनू. अर्थात या चुका होतात, पण त्याच्या पुढचं वाक्य आहे, की मला या चुका बंद करायच्या आणि मदत घेण्यासाठी मी तयार आहे. त्याच्या पुढं सेल्फ ऑनेस्टी. जर सेल्फ ऑनेस्टी नसेल, तर आपल्याला भ्रम होईल, की जे काही चुकत आहे, ते आपल्यामुळे नाही, परिस्थितीमुळे चुकत आहे किंवा दुसऱ्या व्यक्तीमुळे चुकत आहे. आणि त्याच्यामुळं आपल्या बाबतीत तेच घडत राहील. भले ही परिस्थिती असेल, जसं मगाच्या उदाहरणात मीठ घातलं डबल, का घातलं? कारण कोणीतरी बोलावलं होतं. आता एक व्यक्ती म्हणेल, ठीक आहे, ही प्रासंगिक गोष्ट आहे, ही छोटी पण गोष्ट आहे. एखादी व्यक्ती म्हणेल, की मी तिकडं जर दुसरं कोणी बोलावलं नसतं, तर माझी ही चूक झाली नसती. दुसरी व्यक्ती विचार करू शकेल, की भलेही मला कोणीतरी बोलावलेलं असेल, माझा अवेअरनेस इतका जास्त का नाही, की मी मीठ घालणं थांबवणार नाही. म्हणजे मीठ चुकीचं घालणार नाही. जी व्यक्ती दुसऱ्या पद्धतीने विचार करेल, त्या व्यक्तीला खूप फायदा आहे. कारण ती पुढे विचार करेल, की मी माझा अवेअरनेस वाढवण्यासाठी काय करेल. ती व्यक्ती हे मान्य करेल, की दुसऱ्या कोणीतरी बोलावल्यावर का होईना, पण मीठ जास्त घातलं गेलं. याचा अर्थ पुढच्या वेळी जेव्हा कोणीतरी हाक मारेल, तेव्हा आधी मला हा विचार करायचा, की मी मीठ घातलं होतं का? मीठ घालणं हे खूप छोटंसं एक्झाम्पल आहे, खूप छोटासा सिम्बॉल आहे. पण ही गोष्ट कितीतरी बाबतीत लागू होऊ शकते. त्याच्या पुढचं आहे ह्युमिलिटी. हे मुद्दे आहेत. ह्युमिलिटी कशातून येईल? ह्युमिलिटी येईल आपल्याला हे माहीत असण्यातून, की आपल्याकडे चांगलं काय आहे आणि आपलं कुठं चुकतं. हे अचिव्हिंग वननेस विथ द हायर सोल मध्ये लिहिलेली गोष्ट आहे या पुस्तकात. ह्युमिलिटी कशी येईल? आपल्या स्ट्रेंथ्स आणि आपले विकनेसेस माहीत होऊन. विकनेसेस म्हणजे काय? आपल्या चुका. त्याच्यामुळं ही एक चांगली सवय आहे, की समजा काहीतरी चुकलं, तर त्याच्याबद्दल लिहिणं किंवा ॲटलीस्ट मनातल्या मनात बोलणं, की ठीक आहे, हे चुकलेलं आहे माझ्याकडून. भलेही चूक एवढी असेल आणि आपला पार्ट एवढा असेल, पण काय हरकत आहे आपण आपल्या पार्टबद्दल ॲटलीस्ट मेंटली रिकॉग्नाइज करायला. कारण तेवढं जर केलं, तर त्यातून प्राईड कमी होईल, त्यातून डिल्युजन्स कमी होतील, त्यातून आपण टीचेबल बनू, त्यातून आपली सेल्फ ऑनेस्टी डेव्हलप होईल, त्यातून आपण जास्त नम्र बनू, त्यातून आपण मदत मागायला शिकू आणि मदत घ्यायला पण योग्य बनू. मग या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. मदत मागायला सुद्धा करेज लागतं, मदत घ्यायला त्यापेक्षा जास्त लागतं. आणि मदत घेण्यासाठी स्वतःला त्या पद्धतीनं बनवायला अजून जास्त लागतं. त्याच्यामुळं
ही एक पहिली स्टेप आहे जिथून या सगळ्या गोष्टी घडू शकतात. याचा विचार करणं की ठीक आहे, माझं हे चुकलं. याचा अर्थ असा नाही की रोज उठून आपण आपल्या चुका रिपीट करत बसत आहोत. पण फक्त आपल्याला माहीत आहे की ठीक आहे, हे चुकलेलं आहे. आता याच्या पुढं हे 2 एक्सरसाइज आहेत. त्यातला एक आपण केलेला आहे ऑलरेडी. दुसरा पण आपण करू शकतो. आपण ऑलरेडी हे बघितलं की चुका लिहिणं. हं. पहिले काही दिवस आपण चुका लिहू शकतो. नंतर आपण फक्त रिफ्लेक्ट करू शकतो की ठीक आहे, या गोष्टी चुकल्या. जर काही मेजर असेल तर आपण डायरेक्ट लिहून ठेवू शकतो. जेणेकरून आपल्याला कधी-कधी रिफ्लेक्ट करायला, आठवून बघायला सोपं पडेल. पण त्याच्यापुढं हळू-हळू आपण त्या कन्व्हे करू शकतो. हळू-हळू यासाठी की जर आपल्याला खूप जास्त जड जातं कधी पण सॉरी म्हणायला, तर हळू-हळू. पण हे जितक्या फास्ट चालू होईल तितकं चांगलं आहे. त्याच्यामुळं आज आपण काही चुका लिहिल्या. एक गोष्ट आज आपण रात्रीचा एक्सरसाइज म्हणून ठेवू शकतो, की यातल्या काही चुका आपण फक्त इंटरनली नाही, तर एक्सटर्नली एक्सेप्ट करू. म्हणजे त्या रिलेटेड ज्या व्यक्ती किंवा ज्या संस्था किंवा अ, जे ग्रुप आहे, ग्रुप ऑफ पीपल, त्यांना आपण जाऊन सांगू, जर शक्य असेल, जर त्यानं मोठं नुकसान होणार नसेल, जर सहज असेल तर, जर सहज असेल तर, की ठीक आहे, हे माझ्याकडून चुकलं होतं. आणि जसं आपण हे करायला चालू करू, तसं आपलं गिल्ट बऱ्याच प्रमाणात कमी होईल. जर आपल्याला खूप जास्त गिल्टी वाटत असेल, तर त्याचं एक कारण आहे, आपण मान्य करत नाही की माझं चुकलं. मग ते राहतं. कुठल्या चक्रात? ते त्याच ठिकाणी राहतं. आणि जेव्हा आपण परत-परत विचार करू, तेव्हा त्या अँगलनं विचार करतो. अजून एक याच्यात गोष्ट घडती. समजा आपलं काहीतरी चुकलं. परत हे कोरिलेट करून बघा किंवा आत्ता कोरिलेट झालं नाही, तर आज रात्रीपासून याच्यावर थोडासा विचार करा, थोडंसं लक्ष द्या. समजा आपलं काहीतरी चुकलं, पण आपण मान्य नाही केलं. तर आपण दुसऱ्याच्या चुका जास्त शोधतो. समजा आपलं चुकलं आणि आपण म्हटलं, "अरे रे, माझं हे चुकलं. चुकायला नको होतं, सॉरी." संपला विषय. पण जर आपण ही गोष्ट केली नाही, तर आपण काय आता शोधत आहोत? आपण रिझन्स शोधत आहोत, की का चुकलं? रिझन्स कुठे सापडतील? बाहेर सापडतील. मग आपण हे जास्त शोधू, की ही परिस्थिती अशी होती. ही व्यक्ती अशी होती. यानं असं केलं असतं, तर माझी चूक झालीच नसती. यानं असं केलं नाही म्हणून माझी ही चूक झाली किंवा माझ्याकडून असं झालं, पण माझी चूकच नाहीये. हे सगळं बिल्टअप होत राहतं मोठ्या प्रमाणात. आणि यानं आपल्या चक्रामध्ये सुद्धा आणि हळू-हळू ऑरामध्ये सुद्धा थिकनिंग येतं. लेयर्सवर लेयर्स बनत जातात, जसे चिखलाचे असतात. आणि मग परत तेच सायकल आहे, की आपण सेल्फ डिल्युडेड बनू, आपली सेल्फ हॉनेस्टी कमी होईल वगैरे, वगैरे. आणि आपले मेंटल एफर्ट्स तिकडं जातील जास्त, हे शोधण्यात की रिझन्स काय होते. हे शोधण्यात नाही की आपण बरोबर काय करू शकतो. कधी-कधी काही रिझन्स ऐकल्यावर असा प्रश्न मनात येतो ना आपल्या, की ही व्यक्ती इथं एवढ्या हुशारीनं बोलत आहे, एवढीच हुशारी कामात का नाहीये? कारण इथं आहे. ठीक आहे? पण आपल्याला हे अव्हॉइड करायचंय. हे अव्हॉइड कसं करायचं? सिंपल आहे. चुकलं की लगेच मान्य करायचं आणि आपल्याकडे इनर रिफ्लेक्शन फॉर रिझोल्यूशन टेक्निक आहे, जी अमेझिंग टेक्निक आहे. ती वापरायची. परत ऑनेस्टीनं वापरायची आणि जिथं शक्य आहे जास्तीत जास्त ठिकाणी आपण ते कन्व्हे करायचं, की ठीक आहे, हे चुकलं होतं. तसंच पुढं दाबून रेटायची गरज नाही. आता पुढची गोष्ट आहे, परत एकदा ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ते म्हणजे लॅक ऑफ कन्सिस्टन्सी. उदाहरण. उदाहरण आपलं खूप आवडतं उदाहरण आहे, जे आपण लहानपणापासून ऐकत आहोत ती गोष्ट. गोष्ट आहे ससा आणि कासवाची. आणि आपण कायम अ, काय म्हणजे बऱ्याचदा आपण सश्याला खुळ्यात काढतो, की कसला ससा? स्पीड असून सुद्धा पुढे जाऊन झोपला आणि मग त्याला गोल नाही मिळवता आलं.
पण याच्यात लेसन हा आहे की कन्सिस्टन्सी. एक गोष्ट आपण केली पण सक्सेसफुल नाही झाली, परत केली नाही झाली, परत केली नाही झाली, आपल्याला खूप वाईट वाटेल. आपल्याला वाटेल की हे घडणं शक्य नाही. पण मे बी 8-10 वर्ष तीच गोष्ट तशीच करत राहिल्यावर त्याचा रिझल्ट दिसेल. मे बी 8-10 वर्षापेक्षा जास्त लागतील. समजा आपण 6व्या-7व्या वर्षाला वैतागलो, बास आता नाही. केवढं काय ट्राय करून बघितलं, काही घडतच नाही. पण कदाचित आता एखाद दुसऱ्या वर्षाची गरज असेल आणि सगळं क्लिअर होणार असेल. परत हे सुद्धा आपण आधी अनेकदा डिस्कस केलेलं आहे. ही गोष्ट मी ऐकलेली होती हरिवंशराय बच्चन यांची. परत खरी खोटी माहित नाही, पण ऐकलेली होती की त्यांचं हरिवंशराय बच्चन म्हणजे अमिताभ बच्चन यांचे वडील, त्यांचं घर होतं. त्यांच्या घराच्या बागेमध्ये एक मोठा आणि छान दगड होता. आणि लोक जेव्हा त्यांना विचारायचे की हा दगड कुठून आणला, कुणी आणला, कारण खूप मोठा होता, तेव्हा ते म्हणायचे की मी आणला. आणि मग लोकांना आश्चर्य वाटायचं की ही व्यक्ती तर हा दगड उचलूच शकणार नाहीत आणि कसा आणला. तेव्हा ते सांगायचे की जेव्हा मी सकाळी रोज फिरायला जातो आणि एका ठिकाणी हा दगड असाच पडलेला होता, तो मला आवडला, तर मी रोज काय करायचो, तो तेवढाच पुढे सरकवायचो जेवढं मला शक्य. आणि असं अनेक महिने झालं आणि थोडा थोडा काही मिलीमीटर सरकत तो दगड माझ्या बागेपर्यंत आला. तर इथं पेशन्स लागेल, कन्सिस्टन्सी लागेल, पण आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल की कन्सिस्टन्सीची गरज आहे. त्यासाठी एक वाक्य आहे. हे वाक्य आपल्याला कदाचित मदत करेल. ते वाक्य हे आहे की कन्सिस्टंट ऍक्शन हे स्वतः मुळात एक यश आहे. फॉर एक्झाम्पल, आपण एक पुस्तक वाचत आहोत. आपल्याला ते पुस्तक वाचून काही समजतच नाही. जसं थिओसॉफी बद्दल अनेकांचं मत असतं, त्या पद्धतीचं आपण काहीतरी पुस्तक वाचत आहोत. पण रोज आपण वाचत आहोत. रोज भलेही अर्ध पान वाचलं जाईल, एक पान वाचलं जाईल. आपण ठरवलेलं आहे रोज मी 15-20 मिनिट वाचणार. रोज आपण 15-20 मिनिट वाचत आहोत. काही दिवशी आपली 2 पानं होतात. काही दिवशी आपली परिस्थिती अशी असते की अर्धच पान होतं, पण रोज वाचत आहोत. किती चान्सेस आहेत की मे बी 4 महिन्यानंतर, मे बी 6 महिन्यानंतर आपल्याला ते पुस्तक समजत नसेल. मला नाही वाटत एवढासा तरी चान्स आहे. ते आपल्याला समजेलच. प्रश्न आहे, ते 4 महिने, ते 2 महिने, ते 3 महिने, ते 6 महिने जे काही असेल पिरियड, तेवढं आपण टिकून राहतो का? प्रश्न हा आहे तेवढ्या पिरियडचा. आणि जर आपण हे समजून घेतलं की मी हे करत आहे, बास, मी हे करत आहे. परत हे कशाशी रिलेटेड आहे? जे आपण पहिल्यांदा बघितलं होतं. या स्टेजमध्ये हे ॲक्शन ओरिएंटेड गोल आहे, की मी हे करणार आहे. काही दिवस झाल्यानंतर आपण ते शिफ्ट करू शकतो आणि इफेक्ट ओरिएंटेड बनवू शकतो. मनी हा सुद्धा एक प्रकारचा इफेक्टच आहे. फक्त इथं तो खूप जास्त ऑब्जेक्टिव्ह आहे आणि हा जो इफेक्ट आहे तो सब्जेक्टिव्ह असू शकतो. पण थोडक्यात कन्सिस्टंट ॲक्शन हे एक प्रकारचं ॲक्शन ओरिएंटेड गोल असू शकतं, की मी हे करत राहणार. कदाचित आपण एखादं गोल 1 वर्षाचं ठरवू, की मी रोज हे करत राहणार. कदाचित त्याच्यात लॉस होईल, कदाचित त्याच्यात गेन्स होतील, पण मी हे करत राहणार. आणि जसं आपण ते करू आणि जर त्याच्यात आपण इंटेलिजन्स वापरत आहोत, तर अजून फास्ट त्याचे रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळतील. म्हणजे दुसरा काही ऑप्शन असायचं कारण नाही. त्याच्यापुढं दुसरी एक गोष्ट आपल्याला करावी लागेल, ते म्हणजे ॲप्रिसिएशन, सेल्फ ॲप्रिसिएशन. कधी-कधी आपल्याला फक्त आपण ॲक्शन घेत आहोत, म्हणजे फक्त आपण कन्सिस्टंटली करत आहोत. यासाठी अनेक जण बाहेरचे आपल्याला येऊन कौतुक नाहीत करणार. कारण एक्सटर्नल रिझल्ट त्याच्यात काही असेलच असं नाही. त्याच्यामुळे इथं सेल्फ ॲप्रिसिएशन खूप महत्वाचं आहे, की चला आज मी ती ॲक्शन केली. किंवा समजा एखादं आपलं काहीतरी ठरलेलं आहे, की मी प्रत्येक आठवड्याला ही गोष्ट करणार. तर चला, मी या आठवड्याला ही गोष्ट केली. मी माझा पार्ट कंप्लीट केला.
आणि स्वतःला अप्रिशिएट करणं. यानं काय होईल, यानं आपण जास्त कन्सिस्टंट बनू शकतो. तर या 2 गोष्टी आहेत, त्या आपल्याला मदत करतील. तिसरी एक गोष्ट आहे, जी परत कर्मयोगा रिलेटेड आहे. ते म्हणजे आपण हे बघणं, की माझ्या हातात जे आहे, ते मी कंप्लीटली करत आहे का? म्हणजे माझ्या ज्या ॲक्शन्स आहेत, त्या मी घेत आहे का? बाकी जे फॅक्टर्स असतील, ते हळू-हळू रिव्हील होतील आणि ते मी एलिमिनेट करेन, पण आता माझ्या समोर येत नाहीये. पण माझ्या आता समोर काय आहे? माझे ॲक्शन्स फुल प्रूफ आहेत का? हा विचार करून आपली कन्सिस्टन्सी येऊ शकते. आणि अजून कशाने कन्सिस्टन्सी येऊ शकते? मध्ये एकदा आपण एक गोष्ट डिस्कस केली होती. मास्टर स्टीफन को यांनी दिलेली ती त्यांच्या एका व्हिडिओमध्ये बघितलेली ही गोष्ट होती. त्यांनी सांगितलं होतं, जर तुम्हाला एखादी गोष्ट कन्सिस्टंटली करायची असेल, तर ती गोष्ट मी करणार आहे, असं काही व्यक्तींना सांगा. 2 प्रकारचे व्यक्ती असू शकतात. एक जे आपल्याला मदत करतील, दुसरे जे आपल्याला नावं ठेवतील. जे मदत करतील, ते आपल्याला मदत करतील, ती गोष्ट परत-परत करायला. जे नावं ठेवतील, ते जास्त मदत करतील, कारण ते आपला अपमान करतील. किंवा ते आपल्याला ते आपला अपमान करणार नाहीत, या भीतीने तरी आपण ती गोष्ट करू. हे तेव्हाच काम करेल, जर आपला हा पार्ट क्लिअर असेल. हा म्हणजे कुठला डोंट नो द मिस्टेक्स हे नसेल तर. कारण समजा त्याने आपला अपमान केला, आपण सुधारावे यासाठी. तरी आपल्याला आपला जर हा पार्ट क्लिअर नसेल, तर आपल्याला काय मनात येईल? ती व्यक्ती वाईट आहे म्हणून तसं बोलते. मग काय फायदा होणार? हा जर पार्ट क्लिअर असेल आणि ती गोष्ट झाली, तर आपण कन्सिस्टंट सहज बनू शकतो. अजून एक गोष्ट आहे, समजा आपल्या समोर काहीतरी मोठं रिझन आहे काहीतरी करण्याचं आणि दुसरं ऑप्शनच नाही, आता करायलाच हवं. तर आपण सहज कन्सिस्टंट बनू शकतो. जसं आपण रोज जॉबला जातो. जर तो एक ऑप्शनल गोष्ट असती, जसं कोविडमध्ये वर्क फ्रॉम होम सुरू झालं आणि ऑप्शनल गोष्ट बनली जॉबला जाणं, तेव्हा ती खरंच इतकी कन्सिस्टंट राहिली नाही आणि क्वालिटी पण बऱ्याच प्रमाणात कमी झाली. पण जर ती नॉन ऑप्शनल गोष्ट असेल, तर आपण जाऊच. कन्सिस्टन्सी. याच्यात पुढचा एक मुद्दा आहे, तो म्हणजे ग्रुप वर्क. तेव्हाच होऊ शकतं, जर आपण टीचेबल असू, जर आपण हार्मोनियस असू आणि अ, जर आपण फ्लेक्सिबल असू. पण ग्रुप वर्क ही कन्सिस्टंट राहायचं एक खूप छान मार्ग आहे. ठीक आहे? आपले 4 गोष्टी झाल्या, 4 रिझन्स झाली. याच्यात जर काही मध्ये प्रश्न असेल तर सांगू शकता. आता पुढची गोष्ट आहे, हे आपल्या फेल्युअरचे खूप महत्वाचं कारण बनतं, जेव्हा आपण सोल्युशन्स बाहेर शोधतो. जेव्हा आपण सोल्युशन्स आपल्या फॅमिली मेंबर्समध्ये शोधतो. जेव्हा आपण सोल्युशन्स आपल्या कलीग्समध्ये शोधतो. जेव्हा आपण सोल्युशन्स परिस्थितीमध्ये शोधतो. पण स्वतःच शोधत नाही. कारण बरेच फेल्युअरचे रिझन्स आपल्या आत असतात आणि आपण शोधत आहोत किंवा आपण डिपेंडंट राहत आहोत. आणि त्याच्यामुळं परत एकदा आपल्याला इथं रिफ्लेक्ट करायची गरज आहे, इथं बसायची गरज आहे आणि लिहायची गरज आहे. कदाचित त्याच्यात 1 तास लागेल, कदाचित त्याच्यात 4 तास लागतील. कदाचित अख्खा रविवार आपण तीच गोष्ट लिहीत असू. पण ही लिहायची गरज आहे, की ज्या कुठल्या गोष्टी मला अनुभवायला मिळत आहेत आणि ज्या नको आहेत, त्याच्या त्याला कारणीभूत अशा कुठल्या सवयी माझ्यामध्ये आहेत. जर एवढी एक गोष्ट आपण केली आणि जर आपण हे विसरून केली, की कारणं बाहेर आहेत, तर चान्सेस आहेत, की आपण जास्त पुढे जाऊ. फॉर एक्झाम्पल, मी माझं एक उदाहरण सांगतो. मला एक पर्टिक्युलर गोष्ट करायची होती आणि मी अनेक महिने फक्त वाट बघत होतो. मी फक्त वाट बघत होतो. कशाची तरी. अनेक महिन्यानंतर मला हे लक्षात आलं, की वाट बघितली पण ते काही घडलं नाही
आणि मी ती गोष्ट करायला चालू केली आणि मला आश्चर्य वाटलं की या गोष्टीला ही गोष्ट करणं फारच सोपं होतं. त्याला फारसे एफर्ट्स लागतच नव्हते. प्रश्न हा होता की मी इतके महिने थांबलो का होतो? का? कारण मी सोल्युशन बाहेर शोधत होतो. डिपेंडंट राहत होतो. मे बी परिस्थितीवर, मे बी व्यक्तींवर, मे बी आणि कशावर तर, मे बी टेक्नॉलॉजीवर. पण आपल्याला हे बघायला हवं की आपल्या आतमध्ये कुठले-कुठले वीकनेस आहेत. त्यासाठी परत एकदा इनर रिफ्लेक्शन, फर्म रिझोल्यूशन ही टेक्निक आपल्याला मदत करेल, अवेअर करेल. हाऊ टू ओव्हरकम 2-3 मिस्टेक्स ऑर वी स्टार्ट विथ वन. हां, तर जर आपल्याकडे खरंच खूप जास्त लिस्ट असेल अशा गोष्टींची, तर पहिल्यांदा एक त्यातली निवडायची. भलेही ती सोपी असू दे, भलेही ती अवघड असू दे. सोपी कशा बाबतीत? जे सोपी निवडण्याचे फायदे काय? आपण ती पटकन ओव्हरकम करू शकतो. अवघड निवडण्याचे फायदे काय? ती ओव्हरकम करता बाकीचे बरेच गोष्टी सुरळीत होतील. त्याच्यामुळे आपल्याला जी पाहिजे ती आपण निवडू शकतो. भलेही सोपी, भलेही अवघड. पण एका वेळी एक निवडून त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा. पहिल्यांदा या सगळ्या गोष्टींचा विचार करताना अडखळल्यासारखं होईल. सुचणार नाही. विचारच करू नये असं वाटेल. माझं काही चुकतच नाही असं वाटेल. उत्तरच सापडत नाही असं वाटेल. नशिबाचाच घोळ आहे असं वाटेल. माझ्या बाबतीत असं घडतं असं वाटेल. पण तरी आपण जर ही सगळी सायकल पूर्ण केली आणि परत दुसऱ्यांदा केली, परत तिसऱ्यांदा केली, तर मग हळू-हळू 4थ्या-5व्या वेळेला किंवा मे बी 3ऱ्या वेळेला सुद्धा आपल्याला ही सहज सवय लागेल, की ठीक आहे. काहीतरी घोळ झालाय, आधी शोधायचं, की मला काय हवंय? काय घोळ झालाय? माझ्या काय-काय चुका झाल्या? भलेही सगळी चूक दुसऱ्याची असेल, आपण विचार करत आहोत माझं काय चुकलं? माझं काय चुकलं ही गोष्ट वाईट नाही. माझं काय चुकलं ही गोष्ट खूप फायद्याची आहे. प्रॉब्लेम एवढाच आहे, की फक्त आपण जर चुकांवर फोकस्ड असू तर प्रॉब्लेम होईल. पण नसेल तर आपल्याला सुधारण्याची खूप मोठी संधी मिळेल. ठीक आहे. आता याच्यामध्ये पहिली गोष्ट आपल्याला हे शोधायचंय, की ठीक आहे, आपण थोडासा सिक्वेन्स बदलू. पहिल्यांदा आपण विचार करूया, की मी कुठं बाहेर सोल्युशन शोधत आहे. जो काही प्रॉब्लेम आहे, मला मदत मिळायला हवी, तर मी फॅमिलीकडून मदत मिळायला हवी, मित्रांकडून मिळायला हवी, सहकाऱ्यांकडून मिळायला हवी, एन्व्हायर्नमेंट म्हणजे आजूबाजूच्या गोष्टींकडून मिळायला हवी, परिस्थितीकडून मिळायला हवी. यातला पुढचा पार्ट आहे, इनव्हिजिबल बीइंग्स कडून मिळायला हवी. म्हणजे मी फक्त प्रेयर करणार आणि ते घडेल. आणि नाही घडलं तर मी म्हणणार, की मी एवढी प्रयत्न करत आहे आणि असं का नाहीये घडत? या सगळ्या आपल्या अपेक्षा असू शकतात. तर आपण पहिल्यांदा हा प्रश्न विचारू. हां, हे जे आता समोर लिहिलंय, पटकन आयडेंटिफाय करून ठेवा. त्या 2 गोष्टी रिलेटेड एक किंवा 2 ज्या गोष्टी आपण सुरुवातीला निवडल्या त्या रिलेटेड, की यातल्या कुठल्या गोष्टी, कुठल्या फॅक्टर्सवर आपण ओव्हर डिपेंडंट आहोत. डिपेंडंट काही प्रमाणात असलं हे महत्वाचं आहे. पण ओव्हर डिपेंडन्सी आपल्याला कमी करायची. इथली सुद्धा, इथली सुद्धा. आपल्याला सेल्फ सफिशियंट पण बनायचंय, सेल्फ रिलायंट पण बनायचंय. भलेही आपल्याला ग्रुप वर्क करायचं असलं तरी. मग याचा दुसरा पार्ट येतो. हा थोडासा टफ पार्ट आहे. हां, मजेशीर आहे. आपल्याला खरंच आवडेल हे करायला. पण हे करताना आपल्याला थोडंसं दुखेल किंवा करू नये असं वाटेल. आपल्याला हे शोधायचंय, की मी यांच्यावर का डिपेंडंट आहे? या व्यक्तीनं मला मदत केल्याशिवाय मी का काम पुढे नेऊ शकत नाही? या व्यक्तीनं मला गाईड केल्याशिवाय मी का काम पुढे नेऊ शकत नाही? ही व्यक्ती माझ्या शेजारी बसल्याशिवाय मला काम करावसं का वाटत नाही? जर आज थंडी पडली असेल, तर मला काम करावसं का वाटत नाही? जर बाहेर कोणीतरी रेडिओ लावला असेल, तर माझं कॉन्सन्ट्रेशन का जातं? म्हणजे मी का डिपेंडंट आहे, की बाहेर सगळीकडे शांत पाहिजे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहिजेत, कुणी येऊन मला डिस्टर्ब करायला नको. तर मी कॉन्सन्ट्रेशननं काम करणार आणि माझ्या आजूबाजूला अनेक अशा व्यक्ती पाहिजेत, ज्यांना मी सांगितलं, की ते लगेच माझं ऐकतील आणि मला मदत करतील.
आणि तसं नसेल तर मला राग येतो, तसं नसेल तर मला करताच येत नाही, तसं नसेल तर मला वाईट वाटतं. तर याच्या पाठीमागं कारणं काय? जसं आपण कारणं शोधू, परत एकदा या ज्या गोष्टी आहेत, याची सुरुवात इथूनच होते. जर आपण आपल्या चुका लिहीत नसू, लिहिणं ही महत्वाची गोष्ट नाहीये. लिहिणं ही सुरुवात आहे, जेणेकरून आपण जास्त स्वतःला ट्रेन करत आहोत, हे मान्य करून घ्यायला की आपलं चुकतं. एकदा आपल्या लक्षात आलं की आपलं चुकतं, पुढे लिहायची गरजच नाही. मुळातच लिहायची गरज नाही. पण एकदा ही गोष्ट चालू झाली, की मग आपल्याला ही खरं तर रिझन्स शोधता येतील. आणि त्याच्या पुढची गोष्ट ते म्हणजे हे पॅराडॉक्स आहे. त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे मदत मागणं. आणि फक्त मदत मागणं नाही, तर मदत करणं. कारण आपल्याला ऑलरेडी नियम माहीत आहे, जे आपण देतो ते आपल्याला मिळतं. आणि त्याच्यामुळं जे आपल्याला हवं आहे, ते किंवा तसं आपण जर देत असू, तर मे बी आपल्याला मदत मिळायला चालू होईल. आतापर्यंत आपण जे डिस्कस केलं त्याच्यात काही प्रश्न? हे तुम्ही लिहित आहात? शक्यतो लिहा. मी जरी हा माइंड मॅप आपला सगळा सेशन झाला की चॅट बॉक्समध्ये टाकेन स्क्रीनशॉट काढून, तरी पण तुम्ही लिहा. आणि ते लिहिता जर तुम्हाला अजून काही सुचलं तर ते पण लिहा. चॅट बॉक्समध्ये पण ते ऍड करा. त्याचा सगळ्यांनाच फायदा होईल. आता पुढची महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे आपला ॲटिट्यूड कसा असतो. आपण हे बघू, कसा ॲटिट्यूड असेल तर तो फेल्युअर इन्क्लाइंड असेल, कसा नसेल तर तो सक्सेस इन्क्लाइंड असेल. पहिली गोष्ट, आपल्यामध्ये रिजिडिटी आहे का? किंवा लॅक ऑफ फ्लेक्झिबिलिटी आहे का? कशाची रिजिडिटी असू शकते? एकतर परत एकदा ॲटिट्यूडची. म्हणजे खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. असं जर असेल, तर आपण एका ठराविक मार्गामध्ये ज्या गोष्टी येतील तेवढ्याच आपण कॅप्चर करू शकू. बाकीच्या सगळ्या गोष्टी राहून जातील. एक एक्झाम्पल, परत हे एक नुसतं एक्झाम्पल आहे. समजा आपल्यामध्ये एक खूप स्ट्रॉंग बिलीफ बसलेली आहे, की जे व्यक्ती काय पकडूया आपण? परत एक्झाम्पल म्हणून हे पकडत आहोत. जी व्यक्ती नॉनव्हेज खाती, त्या व्यक्तीशी मला बोलायचंच नाही. अशी समजा आपल्या मनात एक बिलीफ आहे. आता एखादी व्यक्ती जिच्याकडून आपल्याला मदत हवी असेल, ती नॉनव्हेज खात असेल, तर आपण तिला मदत मागणारच नाही, भलेही ती आपल्याला मदत करायला तयार असेल. एखादी बिलीफ असू शकते, की मला इंग्लिश येतच नाही, त्याच्यामुळे मी इंग्लिश काय ऐकायला जाणारच नाही. काही रिजिड एक्सपेक्टेशन असू शकतात, की हे असंच असेल तर ठीक आहे. आणि त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर आपल्याला हे सगळेच्या सगळे, हे जे सगळे छोटे छोटे मुद्दे आहेत, याच्यावर आपल्याला विचारायचे स्वतःला, की हे आपल्यामध्ये आहे का? किंवा हे विचारायचे की हे आपल्यामध्ये किती प्रमाणात आहे? आहेच, प्रत्येक गोष्ट आपल्यामध्ये आहेच, कमी जास्त असेल. ठीक आहे. प्रश्न आहे चॅट बॉक्समध्ये, की एक टाइम टेबल बनवलं आणि त्याच्यानुसार काम सुरू केलं, पण त्याच्यामध्ये खूप जास्त चेंजेस होतात. तर टाइम फॉलो करणं जास्त महत्वाचं की काम महत्वाचं? टाइम नाही, काम महत्वाचं. पण त्याच वेळेला म्हणजे सगळा दिवस संपला की आपल्याला विचार करायचा आहे, की हे त्याच वेळेला होण्यासाठी मी आज काय करू शकलो असतो किंवा शकले असते. असं करत करत हळूहळू ते टाइम टेबल सारखं बनायला चालू होईल.
जेव्हा आपण या गोष्टीची सुरुवात करतो, जेव्हा सुरुवात करतो नाही, नंतर सुद्धा बऱ्याचदा टाइम टेबल ब्रोकन म्हणजे ब्रेक होतं. आपण जे सकाळी 10:30ला करायला ठरवलेलं असतं, पण 10:30ला आपण एखाद्या वेगळ्याच कामात अडकतो आणि 5:30ला आपल्याला वेळ मिळेल आणि मग 5:30ला आपण ते करायला बसू. तेवढ्यात आपल्याला काहीतरी अर्जंट दुसरं कोणतरी काम देईल आणि मग रात्री 9:30ला आपण 10:30चं सकाळचं काम करायला बसू. महत्वाचं आहे की ते काम करणं. पण मग त्याच्यापुढे विचार करणं, की मला सकाळी 10:30ला हे जर काम करायचं होतं, तर दुसरा फॅक्टर का मध्ये आला? इथं सुद्धा आपण जर बाहेर सोल्युशन शोधत असू, तर आपल्याला फॅक्टर्स असेच मिळतील. जर आपण आतमध्ये सोल्युशन शोधत असू, तर आपण या अँगलने विचार करू, की पुढच्या वेळी तो फॅक्टर मला रोखणार नाही यासाठी मी काय करेन? त्याच्यामुळे परत तो मुद्दा खूप महत्वाचा येईल, की सोल्युशन आतमध्ये शोधणं. ठीक आहे. तर हा पहिला होता. आपण हे चेक करायला हवं, की आपण किती रिजिड आहोत, की आपण फ्लेक्सिबल आहोत. परत प्राईड हा रिजिडिटीशी कनेक्टेड आहे. फ्लेक्सिबिलिटी ह्युमिलिटीशी कनेक्टेड आहे किंवा त्या रिलेटेड आहे. म्हणजे आपण परत परत हे वाक्य येतंय, पण हा जो मुद्दा आहे, हा जो सगळा मुद्दा होता, याच्यामध्ये किती गोष्टी पुढच्या इन्क्लूड होतात. हं, हे खूप महत्वाचं होतं. पुढं आता थोडासा मोठा मुद्दा घेऊ. आपला ॲटिट्यूड म्हणजे बेसिकली काय आहेत? आपले इमोशन्स आहेत आणि थॉट्स आहेत. हे आपल्याला चेक करायचंय, की वीकनिंग थॉट्स आपण परत-परत रिपीट करतो का? फॉर एक्झाम्पल आपल्याला एखादी गोष्ट जमत नाही, तर आपण 4दा तेच म्हणत बसतो का? मला हे जमत नाही, मला हे जमत नाही, मला हे जमत नाही, मला हे जमत नाही. समजा आपल्याला एक एक्झाम्पल, आपण मेडिटेशन करतो आणि मेडिटेशन करताना विचार येतात. तर आपण हे परत-परत म्हणत बसतो का? की मेडिटेशन करताना माझं लक्षच लागत नाही. जर हे रिपीट करत असू, तर लक्ष लागणार पण नाही. सिंपल आहे. आपण हे बघायला हवं, की आपण वीकनिंग थॉट्स रिपीट करतो, की स्ट्रेंथनिंग थॉट्स रिपीट करतो. हे वीकनिंग थॉट्स स्वतःबद्दल असू शकतात किंवा इतरांबद्दल पण असू शकतात. जसं एखादा व्यक्ती माझ्याशी रूड बोलतो. हे जर आपण 10दा रिपीट करणार असू, तर आपले फेशियल एक्सप्रेशन्स, आपली बॉडी लँग्वेज आणि आपला बोलण्यातला सगळा ॲटिट्यूड असाच बनतो, की तो व्यक्ती आपल्याशी तसाच बोलेल. आणि त्याच वेळेला तो व्यक्ती इतरांशी धड बोलत असेल. आणि हे सुरू कुठून कुणी केलं? आपण. बाहेरून नाही, आपण. आपल्याला प्रत्येक वेळी काय विचार करायचा आहे? की जो आपण विचार करत आहोत, तसंच घडावं असं आपल्याला वाटतं का? तसं घडू नये असं वाटत असेल, तर ते बंद करायचं विचार करणं. तसं घडावं वाटत असेल, तर ते परत वाढवायचं. म्हणजे ते स्ट्रेंथनिंग थॉट असेल. असेच असू शकतात डिप्रेसिव्ह इमोशन्स. डिप्रेसिव्ह म्हणजे लिटरली डिप्रेशन नाही. पण आज मला वाईटच वाटतंय. आज मला काळजीच वाटतेय. आज माझा मूडच ठीक नाही. आज माझा मूड ठीक नाही, तर मला कामच करवत नाही. आज माझा मूडच ठीक नाही, तर मला आज पुस्तकच वाचावं वाटत नाही. आज माझा मूडच ठीक नाही, तर मला विचार करवत नाहीये. हे ठीक आहे, हे कधी-कधी ठीक आहे. पण असं जर मूडवर आपण ओव्हर डिपेंडंट होत असू, परत एकदा याच्यात दोन्ही गोष्टी आहेत. स्वतःवर असेल किंवा इतरांवर असेल. आज ही व्यक्ती अशी वागली त्याच्यामुळे मला राग आला, मला राग आला त्याच्यामुळे मला काही धडा करताच येत नाही. पण आपण एम्फसाइज कशावर करत आहोत? ती व्यक्ती अशी वागली त्याच्यामुळे मला राग आला आणि रागावर. तर आपल्याला हे खूप व्यवस्थित ऑब्झर्व्ह करायचंय आणि यासाठीच इनर रिफ्लेक्शन, फर्म रिझोल्यूशन टेक्निक इतकी महत्वाची आहे. रोज 5 ते 10 मिनिट वापरणं. पण हे आपल्याला सतत ऑब्झर्व्ह करायचंय, की आपले वीकनिंग थॉट्स रिपीट कुठले होतात. जर एखादी गोष्ट आपल्याला जमत नसेल, तर 2 गोष्टी आहेत. म्हणजे एक गोष्ट आहे, त्याचे 2 ॲटिट्यूड आहेत. ते म्हणजे आपल्याला लाज वाटायला हवी. हां? कुठल्या अँगलनं? पॉझिटिव्ह अँगलनं. या अँगलनं आपण म्हणायला हवं, मला ही गोष्ट का जमत नाही? असं कसं शक्य मला जमत नाही?
बाकीच्या लोकांना जमती, मला का नाही जमणार? पण जर आपल्याला वाटत असेल नाही मला नाही जमत, त्याच्यात काय, किती माणसांना जमत नाही, मला नाही जमलं तर काय झालं, तर ते घोळ. मग आपल्याला वाटणार पण नाही ती गोष्ट आपण स्वतःहून ट्राय करून करावी. सेम डिप्रेसिव्ह इमोशनच्या बाबतीत आहे. आज आपला सकाळी मूड खराब झाला, मूड खराब आहे म्हणून मेडिटेशनच नाही केलं. मेडिटेशन केल्यावर कदाचित मूड चांगला होईल, पुस्तक वाचल्यावर कदाचित मूड चांगला होईल, व्यवस्थित काम केलं तर मूड कदाचित चांगला होईल. मला एखाद्या गोष्टीची भीती वाटती, भीती ही एक प्रकारची डिप्रेसिव्ह इमोशन आहे, म्हणून मी ते काम करणं टाळतच आहे. पण कदाचित तेच काम ज्याची भीती वाटती ते 4दा 5दा केल्यावर भीती निघून जाईल. नाही केलं तर ती भीती 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष तशीच राहील. आणि म्हणून आपल्याला हे बघायचंय एनर्जी फॉलोज थॉट्स, जे आपण परत परत विथ सर्टन्टी रिपीट करतो ते घडतं. दॅट टेंड्स टू मॅनिफेस्ट. अचिव्हिंग वननेस विथ द हायर सोल मध्ये पण वाक्य आहे, GLS मध्ये पण वाक्य आहे, अचीव्ह द इम्पॉसिबल मध्ये पण वाक्य. जे आपण परत परत विचार करतो ते घडतं. मग आपण विकनिंग विचार कशाला करायचा? भले न्यूट्रल करू, स्ट्रेंथनिंग नाही करायचं, नको, भले न्यूट्रल राहू, पण ऍटलिस्ट हे आपण टाळत आहोत. त्याच्या पुढची गोष्ट आहे विक्टिम मेंटॅलिटी आणि कंप्लेंट्स. परत परत कीर 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 सतत कंप्लेंट्स करणं. आज आपण कंप्लेंट करू पावसाला, मग करू गव्हर्नमेंटला, मग करू कसल्या तरी पॉलिसीला, मग करू ऑफिसला, मग करू रस्त्याला. तर हे खूप महत्वाचं रिझन आहे फेल्युअरचं. कारण आपल्यामध्ये एवढ्या तक्रारी भरलेल्या आहेत की त्याच्यातून बाहेर पडून आपण बाकीच्या गोष्टी ब्रेक कधी करणार. मग आपल्याला हे मायन्युटली बघायचंय की आपण दिवसातून किती कंप्लेंट्स करतो. आणि व्हिक्टिम मेंटॅलिटी हा पण एक कंप्लेंटचाच प्रकार आहे, पण जास्त सिव्हिअर प्रकार आहे. कधी कधी आपण व्हिक्टिम मेंटॅलिटीमध्ये जगायचा प्रयत्न करतो, कारण तो कम्फर्ट झोन आहे, कारण त्याच्यावर आपल्याला छान वाटतं. कुणीतरी काहीतरी केलं म्हणून माझी अशी परिस्थिती आहे, कुणी मला मदतच करत नाही म्हणून माझी अशी परिस्थिती आहे. तर यातून आपण जास्त फेल्युअरकडं रुतत जाऊ. ठीक आहे. हे जे आता आपण डिस्कस करत आहोत केलं, त्याच्यामध्ये काही अर्थ आहे असं वाटत आहे की असं वाटत आहे की असं नाही, विकनिंग थॉट्स असल्यानं काही बिघडत नाही? काय वाटतं? याच्यात सेन्स आहे असं वाटतं? तुम्ही हे ऑब्झर्व करू शकता की जर काही दिवस आपण सतत स्वतःबद्दल किंवा इतरांबद्दल किंवा परिस्थितीबद्दल किंवा नात्याबद्दल तेच तेच नको ते बडबडत असू, तर आपली मानसिक स्थिती खूप बेकार बनते, चांगली नाही राहत. आणि एखाद्या व्यक्तीला जर एखादी गोष्ट जमत नसेल आणि ती व्यक्ती ते रिपीट करत असेल, मला जमत नाही, मला जमत नाही, मला जमत नाही, तर हे खूप अवघड आहे की त्या व्यक्तीला ती गोष्ट जमेल. त्याच्यामुळं हे विकनिंग थॉट्स अवॉइड करणं फार चांगलं आहे. आता याच्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक आहे इनर रिफ्लेक्शन अँड फर्म रिझोल्युशन. दुसरं आहे शरणागती. आपण शरणागती म्हणजे काय याच्या डिटेल्समध्ये नाही जाणार, पण एवढंच की ही खूप मोठी कन्सेप्ट आहे, म्हणजे आपल्याला ही एक्सप्लोर करायची गरज आहे. आता शरणागती याचा एक अर्थ आहे की जे काही घडत आहे आपल्याला हे माहित असतं की लॉ ऑफ कर्मा आहे, हे आपल्याला माहित असतं. लॉ ऑफ कर्माचा अर्थ आहे लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट. त्यातला इफेक्टचा पार्ट नंतर बघू.
लॉ ऑफ कॉज म्हणजे काय, की जे काही घडत आहे त्याला कारण आहेत. म्हणजे आपल्या समोर जी काही परिस्थिती आहे त्याला कारण आहेत. हे मान्य करणं ही एक प्रकारची शरणागती आहे. आता इथं टीचर असा एक शब्द लिहिलेला आहे. टीचर म्हणजे आपण स्पिरिच्युअल पर्स्पेक्टिव्हनं बघितलं तर स्पिरिच्युअल टीचर्स येतील. पण दुसरा एक पार्ट आहे. समजा आपण काहीतरी शिकत आहोत आणि आपल्यामध्ये हे थॉट्स आणि इमोशन्स खूप जास्त येत असतील, तर आपल्याला एक गोष्ट सिंपल सिंपल एक गोष्ट करायची आहे. ते म्हणजे जे काही शिकवणं चालू आहे किंवा जी काही सिस्टम आहे तेवढ्यावर फक्त फोकस द्यायचा. या गोष्टी आपल्याला तितक्याशा अफेक्ट करणार नाहीत. परत एकदा हे सगळं कनेक्ट होतं इथं आणि इथं, लॅक ऑफ सर्टन्टीशी. कधी कधी आपला विश्वासच नसतो की ज्या जे आपण शिकत आहोत, जे काहीतरी स्किल घेत आहोत, त्यांना काही फायदा होईल किंवा ही सिस्टम फॉलो करून काहीतरी होईल. आणि मग तेवढा असा विश्वास नसल्यामुळं पुढच्या सगळ्या गोष्टी प्रॉब्लेमॅटिक बनतात. त्याच्या पुढं शरणागती टुवर्ड्स ऑर्गनायझेशन. एक्झाम्पल, हे एक्झाम्पल परफेक्ट चांगलं एक्झाम्पल आहे अशातला भाग नाही, पण एक्झाम्पल. आपण सगळेजण भारतात राहत आहोत. आपण भारताची टॅक्स सिस्टीम फॉलो करतो आणि लिगल सिस्टीम पण, काही कायदे पण आपण फॉलो करतो, म्हणजे दुसरा ऑप्शनच नाहीये. जर आपल्याला फॉलो करायचंच आहे तर का आपण समाधानानं करू नये? आपण कितीही किरकिर केली तर त्याच्यामध्ये फारसा बदल घडेलच असं नाही, आणि मुळातच आपली किरकिर व्हॅलिड असेल असं पण नाही, कारण आपल्याकडे तितका डेटाच नाहीये की काय असायला हवं हे पण मत मांडू शकतो. तेवढा डेटाच नाही आपल्याकडे. मग जे आहे ते आपण खुशीनं केलं, विशेषतः या ॲटिट्यूडनं ठेवलं. फॉर एक्झाम्पल टॅक्स, आपण टॅक्स पे करत आहोत, भले किती करत असू, पण आपण या ॲटिट्यूडनं केले पे, की ठीक आहे, मी जे पैसे भरत आहे त्यानं काही प्रमाणात देशाला मदत होईल. देश म्हणजे कोण आहे? आपल्या आजूबाजूच्या व्यक्ती. त्यांना मदत होईल, काही प्रमाणात होईल. तर आपला ॲटिट्यूड बऱ्याच प्रमाणात चेंज होईल. ही पण आहे शरणागती. हेच आता आपण देशाबद्दल बोललो, हेच ऑर्गनायझेशन बद्दल असू शकतो कुठल्याही. आणि शरणागतीचा अजून एक आहे, की आपण जे करत आहोत ते एका व्यक्तीसाठी करत आहोत. ही प्रचंड पॉवरफुल गोष्ट आहे. यालाच म्हटलं जातं भक्ती योगा. म्हणूनच भगवद्गीतेमध्ये स्पष्ट वाक्य आहे, की तू जे काही करत आहेस ते मला अर्पण कर. मला अर्पण कर याचा अर्थ काय? तू माझ्यासाठी करतोस असं समज आणि कर. पण ते खूप अवघड आहे, असंही अशी ही थिअरी आहे. कारण मग म्हणजे याचे पुढचे कॉन्सिक्वेन्सेस काय? जर मी दुसऱ्यासाठी केलं आणि दुसऱ्यामुळं केलं, तर माझी व्हॅल्यू काय? जर माझी व्हॅल्यू नाही तर मला बरं कसं वाटणार? पण माझी व्हॅल्यू नाही यातच अर्थ आहे, की मला दुखणं पण नाही, मला त्रास पण नाही, मला टेन्शन पण नाही, मला फेल्युअर पण नाही. आणि म्हणूनच त्याच्यात पुढं हे एक्सप्लेन केलंय, की या प्रकारे सगळ्या कर्मांच्या फळांचा नाश होतो आणि बियांचा पण नाश होतो. ठीक आहे, म्हणजे लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट, कॉज पण संपेल आणि इफेक्ट पण संपेल. तर याच्यावर हा जो पोर्शन आहे याच्यावर आज रात्री आपल्याला जास्त खोलात जाऊन इनर रिफ्लेक्शन करायची गरज आहे, लिस्ट काढायची गरज आहे. लिटरली आपल्याला एक एक्सेल फाईल ओपन करायची, वर्ड फाईल ओपन करायची, वहीचं पान ओपन करायचंय आणि लिहायचंय विकनिंग थॉट्स कुठले कुठले येतात, डिप्रेसिव्ह इमोशन्स कुठल्या कुठल्या इमोशन्स मध्ये मी जात आहे. आणि जर आपण आघाटिक योगा प्रॅक्टिशनर असू तर आपल्याला माहिती आहे ते बकाबक कसे बाहेर काढायचे. ते लगेच काढू शकतो, फक्त गरजेचं आहे आपल्याला माहित असणं. पुढं झालं, आपलं बऱ्यापैकी डिस्कशन झालेलं आहे. थोडासा पोर्शन बाकी आहे, तो लगेच संपेल. आता आपण डिस्कस करणार आहोत एनर्जी ऍस्पेक्ट, चक्र ऍस्पेक्ट. 4
चक्रांवर काम करायची आपल्याला गरज आहे. चक्रांची नावं घेतली जाणार नाहीत, पण सहज लक्षात येतील तुमच्या. आपलं ए चक्र खूप जास्त पॉवरफुल असायला हवं. जर तसं असेल तर ऑटोमॅटिकली हे सगळं जर आपल्याला करायचं असेल तर चक्रांवरचा फोकस खूप जास्त मदतीचा आहे. म्हणून आपण प्राणिक हिलिंग शिकतो. म्हणूनच अराटिक योगास आधी प्राणिक हिलिंग हे कंपल्सरी आहे. म्हणूनच प्राणिक सायकोथेरपीमध्ये आपण चक्रांचे सायकोलॉजिकल ऍस्पेक्ट शिकतो. जर हे चक्र पॉवरफुल असेल तर सर्टन्टी असेल, क्लॅरिटी असेल, ऍटिट्यूड सहज सोपा, म्हणजे त्याच्यामध्ये बदल करायला प्रॉब्लेम येणार नाही. आपण सोल्युशन्स आतमध्ये शोधू. जर बी चक्र, आता आठवून बघा बी सुरू होणारं कुठलं चक्र आहे, ते आपलं डायनेमिक असायला पाहिजे. मग काय होईल, आपण इथून विचार करत आहोत आणि तो विचार आपल्या ऍक्शन्स मध्ये ट्रान्सफर होत आहे. आपण फक्त विचार करून थांबत नाहीये, तर प्रत्यक्षात ती कृती करत आहोत. आपण मेडिटेशन टू इनहार्ट्स करताना गुड विल अँड विल टू डू गुड, आणि मग कल्पना करा की लोक नुसता चांगला विचार करत नाहीये, तर प्रत्यक्षात ती कृती करत आहेत. हे ब्लेसिंग्स देतो. हे या रिलेटेड आहे. नुसता विचार नाहीये, तर ती कृती घडत आहे. आता परत क्लीन एसपी चक्र, त्याचा संबंध आहे या गोष्टीशी. ते जर क्लीन असेल तर मजा आहे. ते जर क्लीन नसेल तर आपल्याला नाही ते विचार, अडकवणारे विचार आणि इमोशन्स येत राहतील. त्याच्यामुळं खूपच सोपी गोष्ट आहे की जेव्हा जेव्हा असे विचार येतील ताबडतोब क्लीन करायला चालू करणं. ताबडतोब. कधी कधी 5-10 मिनिटात आपण नॉर्मल असू, कधी कधी अर्ध्या दिवसानं असू, हरकत नाही. महत्वाचं आहे आपण ते क्लीन करत राहणं. अर्ध्या दिवसानं आपण नॉर्मल होत आहोत याचा अर्थ असा आहे की कितीतरी प्रमाणात आपण तिथं गार्बेज जनरेट केलेलं आहे, कितीतरी प्रमाणात. आणि याचा दुसरा अर्थ असा आहे की आपल्या चक्रांना किंवा त्या चक्राला गार्बेज तयार करायची सवय लागलेली आहे. जर आपण क्लीन केलं तर गार्बेज तर क्लीन होईलच, पण त्याची सवय कमी होईल. ते जास्त महत्वाचं. आणि म्हणून जसं आपण इमोशनली डाऊन होऊ, पहिली गोष्ट घडायला हवी ते म्हणजे आपण क्लीन करणं चालू केलं किंवा जनरल स्वीपिंग चालू केलं. म्हणजे जनरल स्वीपिंग 2-3 होतील, 4-5 होतील, पण त्याच्या पुढे महत्वाचं आहे एसपी क्लीन करणं. ठीक आहे. आज पॉवरफुल ए बनवण्यासाठी काय महत्वाचं आहे? विकनिंग थॉट्स आणि वर्ड्स अवॉइड करणं. हे या दोन्हीसाठी तसंच रिलेटेड आहे. दोन्हीसाठी या दोन्ही गोष्टी लागू पडतातच. जसं आपण विकनिंग थॉट्स प्रोड्यूस करू तसं आपलं ए चक्र सुद्धा आणि बी चक्र श्रिंक होईल, लहान होईल. आणि विचार करा 10 दिवस आपण रिपीट करत आहोत तर फार इफेक्ट झालेला असेल. 1 वर्ष 2 वर्ष तोच विचार करत असू तर भयानक परिस्थिती असते. आपल्याला फक्त समजत नाही म्हणून. या परिस्थितीपेक्षा 1 वर्ष अंघोळ न केलेलं जास्त हेल्दी आहे. पण हे जास्त भयानक आहे, कारण आपण पिंजऱ्यामध्ये अडकलेले आहोत आणि पिंजऱ्यामध्ये अडकून या सगळ्या गार्बेज मध्ये आहोत. त्याच्यामुळे ते जास्त डेंजरस आहे. आता हे बदलायचं कसं? तर पॉवरफुल वर्ड्स वापरून. पॉवरफुल वर्ड्स ना अफर्मेशन्स पण म्हणलं जातं आणि मंत्र पण म्हणलं जातं. आता मंत्र म्हणजे नुसतं काहीतरी म्हणणं नाही, पण फॉर एक्झाम्पल हे एक अफर्मेशन आहे, हिलिंग करताना मी हे वापरायचो कारण मला हिलिंग करायला आवडायचं नाही आणि मला खूप कंटाळा यायचा. तर मी हे अफर्मेशन वापरायचो की मला हिलिंग करायला खूप आवडतं. काही दिवसानं मला आवडायला लागलं. आता मला काहीच प्रॉब्लेम नाही. आधी मी वैतागायचो, अरे बापरे मला कोणतरी फोन केला हिलिंग करायला, बापरे असं व्हायचं. आता ठीक आहे ना, करूया, त्यात काय एवढं. पण यामध्ये फरक काय होता? आधी मी हा परत परत विचार करायचो की किती अवघड आहे. मीठ आणि पाण्याचं बाऊल घेण्या याला मी खूप अवघड समजायचो. कधी जाणार, त्याचं पाणी कधी भरणार, मीठ कधी घालणार, मग बसणार कधी, मग हात कधी क्लीन करणार, एवढे सगळे होते.
नंतर फक्त एक वाक्य रिपीट करणं चालू केलं, मला याची मजा येते, मला हे छान वाटतं. थोड्या दिवसांनी तो वैताग निघून गेला आणि मजा यायला लागली. हा मधला पिरियड होता, बट अल्टिमेट एक चांगली गोष्ट घडली. त्याच्यामुळं हे पॉवरफुल वर्ड्स, अफर्मेशन्स आणि काही मंत्र किंवा इव्हन सोल अफर्मेशन वापरणं, इन्व्होकेशन वापरणं, ओम मणी पद्मे हुम वापरणं, ओम नमः शिवाय ओम वापरणं, ओम शांती शांती ओम वापरणं, काही वेळेला गायत्री मंत्र वापरणं, काही वेळेला प्रेयर्स वापरणं, हे सगळं खूप मदत करतं. त्याच्या पुढं आपण हे बघितलं, क्लीन करत राहणं आणि आपलं हार्ट चक्र मोठा असायला पाहिजे. हार्ट चक्र सगळ्यांनाच माहिती आहे. तर हे कसं आपल्याला करता येईल, जे आपण करत आहोत ते इतरांसाठी करून. आपण जेव्हा हे परत परत वाचू तेव्हा आपल्या लक्षात येईल की यातल्या किती गोष्टी कुठं कुठं कनेक्टेड आहेत. जर आपण हा पार्ट करत असू तर हे ऑटोमॅटिकली घडेल. जर आपण या रिलेटेड गोष्टी करत असू तर वरचा पार्ट ऑटोमॅटिकली घडेल. थोडक्यात जर आपल्याला ही गोष्ट धड असेल तर काम झालं, पण ही गोष्ट धड व्हायला ही गोष्ट असायला हवी, ही गोष्ट असायला हवी. ही गोष्ट व्यवस्थित झाली तर क्लॅरिटी येईल, कन्सिस्टन्सी राहील, आपण सोल्युशन स्वतःमध्ये शोधू. हे सगळं करायला, हे दोन सहज होण्यासाठी चक्रांवर काम करणं जास्त सोपा उपाय आहे, नुसतं विचार करण्यापेक्षा. आणि म्हणून प्राणिक हिलिंगचा रोल महत्वाचा आहे. आता त्याच्या पुढचा पार्ट आहे, हा सगळ्यात टफ पार्ट आहे, हा सगळ्यात पॉवरफुल पार्ट आहे. टफ एवढ्यासाठीच कारण याच्यामध्ये आपल्याला इंटेलेक्च्युअल एफर्ट्स घ्यावे लागतील, आपल्याला अंधारात चालावं लागेल. जर आपली तयारी असेल तर आतापर्यंत जे आपण डिस्कस केलं त्याच्यात सगळ्यात पॉवरफुल किंवा मे बी मोस्ट पॉवरफुल 2-3 गोष्टींमध्ये ही येईल. हे आहे मोटिव्ह माहीत असणं. आणि माहीत नसेल तर फेल्युअर्स येऊ शकतात. मोटिव्ह याचा अर्थ काय? हे मला हवं आहे, हे आहे गोल. जे मला हवं आहे ते मला का हवं आहे हे माहीत असणं, हे आहे मोटिव्ह. मला 1 लाख रुपये कमवायचे आहेत, हे आहे गोल. पण मला 1 लाख रुपये का कमवायचे याच्यावर अवलंबून आहे या सगळ्या गोष्टी घडतील की नाहीत घडणार. जर मोटिव्ह स्ट्रॉंग असेल तर आपल्याला खूप मोठा बूस्ट मिळेल. जर मोटिव्ह स्ट्रॉंग नसेल, जर मोटिव्ह फॉल्टी असेल, जर मोटिव्ह हिडन असेल तर हे सगळे प्रॉब्लेम्स येतील. जर मोटिव्ह स्ट्रॉंग असेल तर यातलं कुठलंही रिझन जरी असलं तरी आपल्याला फारसं अडवू शकणार नाही, कारण ते ओव्हरकम होईलच होईल. जर एवढी सगळी रिझन्स बघून आणि आपल्याला जर वाटत असेल की हा यातलं हे पण आहे, हे पण आहे, यातले 3-4 रिझन्स आता आपल्याला लागू पडतात किंवा सगळीच पडतात, तर हे तर फारच जास्त लागू पडत आहे. एक एक्झाम्पल, थोडंसं मगापेक्षा एक्झाम्पल शिफ्ट करूया. एक वाक्य कायम बोललं जातं की प्राणिक हिलिंग स्प्रेड करायचे किंवा स्पिरिच्युअलिटी स्प्रेड करायची. आणि जेव्हा हा प्रश्न येतो की का, चांगली गोष्ट आहे म्हणून, का ब्लँक, त्यानं काय होईल? ठीक आहे, लोक एकमेकांना मदत करतील, त्यानं काय होईल? चांगलं आहे ते. पुढं ब्लँक, पॉवरफुल मोटिव्ह नाही. ज्यांनी स्प्रेड केलं किंवा ज्यांनी काम केलं त्यांच्याकडे खूप पॉवरफुल मोटिव्ह होता. पण आपल्याकडे तो जर तसा नसेल, पॉवरफुल मोटिव्ह आणि कॉन्शियस मोटिव्ह, तर आपल्याला या गोष्टी फारच सतावत राहतील. त्याच्यामुळं हे आहे व्हॉट, हे आहे व्हाय. एक सिरियल आहे लोकी म्हणून, लोकी या नावाचे. त्याच्यामध्ये ते जे कॅरेक्टर आहे लोकी,
त्यांना सक्सेस मिळत नसतं. ते भरपूर ट्राय करत असतात आणि परत परत फेल्युअर येत असतं. परत 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 आणि अख्खं जग स्टेकवर असतं की काय होईल. आणि तेव्हा त्यांना एक व्यक्ती भेटती आणि सांगती की व्हॉटचा विचार करणं चांगली गोष्ट आहे. त्याच्यापेक्षा पॉवरफुल आहे व्हायचा विचार करणं. पण ऑलरेडी आता त्यांचं व्हाय पण क्लिअर असतं. त्याच्या पुढची पॉवरफुल गोष्ट ती सांगती, आता विचार करायला हवा हूचा. व्हॉट, हाऊ, व्हाय हे पॉवरफुल आहे. त्याच्यापेक्षा पॉवरफुल आहे हू, कोण. आणि तिथंच प्रश्न येतो, जो वर्षानुवर्षाचा प्रश्न आहे आपल्यासाठी, आपण कोण आहोत. आणि जर आपला मोटिव्ह आपण जे आहोत त्याच्याशी जोडला गेला, तर ती फारच पॉवरफुल गोष्ट झाली. पण सुरुवात कुठून आपल्याला करायला हवी? एक सिंपल मॅजिकल क्वेश्चन विचारून. तो प्रश्न आहे व्हाय. की मी जे करत आहे ते का करत आहे. हे फक्त गोल रिलेटेड नाहीये. आपण मगाशी पण बघितलं होतं की एखादी चूक होत आहे, मी बाहेर सोल्युशन शोधत आहे, तर मी ती का शोधत आहे. एखादी चूक होत आहे तर ती का होत आहे. प्रत्येक ठिकाणी का जर आपण ऍड केला तर ते प्रचंड पॉवरफुल बनलेलं असेल. आणि म्हणून आपला इथं प्रश्न येईल की मला जे करायचंय, विशेषतः गोल, ते मला का पाहिजे. इथं हाही प्रश्न महत्वाचा आहे की ते जर नाही झालं तर काय होईल. ते नाही झालं तर आपल्याला फरकच पडत नसेल तर ते न व्हायचे चान्सेस जास्त आहेत. ते नाही झालं आणि आपण ब्रेक होत असू, आपण संपून जात असू, तर ते घडायचे चान्सेस जास्त आहेत. असं समजा एखादी व्यक्ती आहे जी म्हणती, आपण दोन उदाहरणं घेऊ. एक व्यक्ती आहे, तिला आपण कशासाठी तर बोलवलं, फॉर एक्झाम्पल फुल मून मेडिटेशनसाठी बोलवलं. ती व्यक्ती म्हणली नाही नाही मला वेळच नाहीये, खूप प्रचंड बिझी आहे. फुल मूनच्या दिवशी आपण त्यांना फोन केला आणि ते म्हणले की नाही आज मी हॉस्पिटलमध्ये आहे, माझ्या घरातली व्यक्ती ऍडमिट आहे, त्याच्यामुळे मी हॉस्पिटलमध्ये. आणि आपण एक सिंपल प्रश्नाचा विचार केला, या व्यक्तीला वेळच नव्हता, हॉस्पिटलमध्ये कशी असू शकते. सिंपल, अगदी वरवर विचार केला तर आपल्याला वाटेल काय याच्यात, हॉस्पिटलमध्ये आहे तर जावंच लागणार. एक्झॅक्टली. जेव्हा असं घडेल की आपल्याला ते करायचंच आहे, तेव्हा ते घडेल. तोपर्यंत बाकी सगळे आपले ऑप्शन्स आहेत. आपण ते टाळत आहोत, आपण ते चूज नाही केलेलं, आपण त्याला प्रिफरन्स दिलेलं नाही. बाकी सगळी कारणं व्यर्थ आहेत, म्हणजे काही नाही आहेत कारण. त्यामुळे आपल्याला आपल्या मोटिव्हवर काम करावं लागेल. 3 गोष्टी आहेत ज्या डेंजरस आहेत, ज्या आपल्याला आपल्या खऱ्या मोटिव्ह पासून लपवतात. त्या शोधण्यासाठी आपल्याला हा प्रश्न विचारायचा आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर लगेच तुम्ही लिहा. विचार करायला वेळ लागत असेल तर नंतर विचार करा, पण शक्यतो काहीतरी उत्तर आता लिहा. समजा आपल्याला एखादी गोष्ट प्रचंड प्रमाणात करायची आहे, जी इथं होती, जी ऑलरेडी आपण लिहिलेली आहे, प्रचंड प्रमाणात करायची. समजा ती गोष्ट करण्यासाठी आपल्याला या 3 पैकी 1 किंवा 2 किंवा 3 ही गोष्टी मिळाल्या नाहीत, तर आपल्या रिॲक्शन्स आणि रिस्पॉन्सेस कसे असतात. आपण काहीतरी करत आहोत, पण त्यासाठी आपल्याला पैसे दिले गेले नाहीत, तर आपले रिॲक्शन्स कशा असतील. जे आपण करत आहोत त्यासाठी आपल्याला अप्रिशिएट केलं गेलं नाही, तर आपल्या रिॲक्शन्स कशा असतील. जे आपण करत आहोत त्यासाठी आपल्याला काही अफेक्शन मिळालं नाही, तर आपल्या रिॲक्शन्स कशा असतील. या 3 लेव्हलवर जाऊन आपल्याला डिटेलमध्ये विचार करायचा आहे. ऍटलिस्ट आपल्याला एवढं तरी कळेल की आपलं सध्या खरं मोटिव्ह काय आहे. जनरली आपण या 3 मोटिव्हसाठी काम करतो, जे तिन्ही डेंजरस आहेत. कदाचित तुम्ही ऐकलं असेल, वाचलं असेल, जर एखादी व्यक्ती स्पिरिच्युअली ग्रो व्हायच्या प्रयत्नात आहे आणि ती अप्रिसिएशनचा विचार करत असेल, तर ती एलिजिबल बनत नाही.
त्याच्यामुळं या गोष्टींकडे आपल्याला बघायला हवं. याचा अर्थ असा नाही की आपल्याला ॲप्रिसिएशन नकोय. आपल्याला छान वाटतं. चांगली गोष्ट आहे. पण तो जर मेन मोटिव्ह म्हणून पडला असेल, तर तो थोडासा शिफ्ट करायची गरज आहे. ठीक आहे. तर हा आपल्याला परत आज आपल्याला याचा विचार करायचा आहे, की यापैकी कुठल्या प्रत्येक गोष्ट रिफ्यूज केल्यावर आपल्याला कसं-कसं वाटेल. आपण काहीतरी छान करून गेलो आणि आपल्याला सांगितलं, "हां, ठीक आहे, छान. ठेवून जा." आणि आपण तिथून बाहेर आलो, तर आपल्या मनात काय विचार येईल? जर आपल्याला खूप वाईट वाटत असेल, तर ठीक आहे, ते स्वाभाविक गोष्ट आहे. पण आपला मोटिव्ह घोळात आहे. आपण त्यासाठी काम करत आहोत, जेणेकरून मला चांगलं म्हणलं जावं. पॉवरफुल मोटिव्ह नाही, फॉल्टी मोटिव्ह आहे. आज ना उद्या प्रॉब्लेम्स येतील. परत एकदा, हा जो प्रकार आहे, हा कर्मयोगाशी रिलेटेड आहे. हा ज्ञानयोगाशी रिलेटेड आहे. हा ज्ञानयोगाशी रिलेटेड आहे. हा सुद्धा ज्ञानयोगाशी रिलेटेड आहे. हा कर्मयोगाशी रिलेटेड आहे. हा कर्मयोगाशी आहे. हा जास्त करून भक्तियोगाशी रिलेटेड आहे. आपण हे का डिस्कस करत आहोत? कारण अलाटिक योगा आहे, योगा ऑफ सिंथेसिस आहे. आपण हे 3च नाही, अजून 4 योगांची एकत्र प्रॅक्टिस करतो. आणि त्याच्यामुळं आपल्याला हे पण लक्षात येईल, की जसं आपण अलाटिकची प्रॅक्टिस करू, जसं आपण प्राणिक हिलिंग करू, चक्र डेव्हलप होतील. जसं आपण प्युरिफिकेशन करू, जसं आपण वेगवेगळे मेडिटेशन्स करू आणि आपले वेगवेगळे योगा होत जातील, म्हणजे काही प्रमाणात डेव्हलप होत जातील. तसे यातले बरेच कारणं कमी होतील. त्याचे वेगळे लेयर्स आपण हँडल करू आणि त्याच्यातून जास्त ग्रो होऊ. त्यामुळे शेवटी अ, या सगळ्या योगा रिलेटेड गोष्टी आहेत, जे आपलं अल्टिमेट एम आहे. आता जवळपास आपलं डिस्कशन संपलेलं आहे. 2 महत्त्वाचे गोष्टी आहेत. 2 महत्त्वाच्या कोट्स आहेत. एक ही कोट आहे. सगळं चांगलं कसं घडतं? कशामुळं घडतं? द राइट थॉट्स, राइट वर्ड्स, राइट ॲक्शन्समुळं. अर्थात हे वाक्य थोडंसं मॉडिफाय करता येईल. राइट थॉट्स, राइट वर्ड्स, राइट एनर्जीज आणि राइट ॲक्शन्स. याच्यामुळे सगळं काही चांगलं घडतं. पण जर काही चांगलं घडत नसेल, तर ते सुद्धा राइट थॉट्स, राइट वर्ड्स, राइट एनर्जीज, राइट ॲक्शन्स नसतील त्याच्यामुळेच घडत असेल. एकतर रॉंग थॉट्स असतील किंवा राइट थॉट्सचा अभाव असेल. जेव्हा आपल्याला हा विचार करायचा आहे, जर आपल्या बाबतीत काहीतरी हवं तितकं चांगल्या प्रमाणात घडत नसेल तर, की माझे शब्द कुठले चुकीचे आहेत किंवा कुठले आवश्यक शब्द येत नाहीयेत. कुठले चुकीचे विचार आहेत किंवा आवश्यक विचार येत नाहीयेत. कुठल्या चुकीच्या ॲक्शन्स आहेत किंवा कुठले आवश्यक ॲक्शन्स येत नाहीयेत आणि एनर्जीजमध्ये काय गडबड आहे. हे वाक्य सोपं आहे, पण विचार करायला वेळ लागेल. आणि दुसरी एक गोष्ट महत्त्वाची, जर आपण खूप ओव्हर एम्फसाइज्ड असू या गोष्टींवर, याचा अर्थ असा नाही, की आपण जे काही करू त्याचे पैसे असायला नको. याचा अर्थ असा नाही, की आपलं ॲप्रिसिएशन मिळायला नको. याचा अर्थ असा नाही, की आपण अफेक्शन मिळवण्यासाठी काहीतरी करत आहोत. इथं फक्त एक्सेसिव्ह बद्दल चालू आहे किंवा फुल फोकस तिथंच आहे. तर आपण फेल होण्यासाठी प्रिपेअर होत आहोत. आज ना उद्या 4 दिवसांनी, 4 महिन्यांनी, 4 वर्षांनी आपल्याला मोठ्या फेल्युअरचा सामना करावाच लागेल, जर आपण जे काही करत आहोत, ते यासाठी करत असू तर. यासाठी म्हणजे काय? ॲप्रिसिएशन, अफेक्शन आणि मनी. आपण एखाद्याशी चांगलं बोलत आहोत किंवा बोलत आहोत, कारण त्यानं आपल्याशी बोलावं. आज ना उद्या आपल्याला भयानक दुःख अनुभवायला मिळेलच. पण आपण एखाद्याशी बोलत आहोत, कारण आपल्याला काहीतरी चांगलं करायचंय. तर प्रॉब्लेम नाही. आपण आपल्या ऑफिसमध्ये छान काम करत आहोत, कारण आपलं काम बघून आपल्या ऑफिसरनी आपली पाठ थोपवावी. आज ना उद्या आपल्याला फेल्युअर येईलच. एक तरी दिवस असा येईलच,
की आपण कितीही छान आपल्या दृष्टीनं काम केलेलं असलं, तरी ते समोरच्याला आवडणार नाही. तो एक दिवस बास आहे. आजपर्यंतची आपली सगळी मेहनत शून्य करायला. त्याच्यामुळं आपल्याला या प्रश्नाचा विचार करायची गरज आहे. या सगळ्याच गोष्टींचा विचार करायची गरज आहे. आता मी हा जो माइंड मॅप आहे, हा आपल्या चॅट बॉक्समध्ये पण पोस्ट करतो. तर हा तुमच्याकडे असू दे, पण स्वतःचा लिहिलेला पण माइंड मॅप असू दे. आणि आत्ता आपण जे काही डिस्कस केलं, ही फक्त सुरुवात होती. याच्या पुढं हा माइंड मॅप समोर ठेवून आठवड्यातले 2-3 दिवस, पुढचा आठवडा, मग महिन्यातले 5-6 दिवस आणि त्याच्या पुढच्या पण महिन्यातले 8-10 दिवस परत परत या गोष्टींचा विचार होणं अत्यावश्यक आहे. आणि जर आपण रिपीटेड या गोष्टी बघत असू, तर त्या आपल्यासाठी सोप्या बनतील याची प्रॅक्टिस करायला. जर शक्य झालं तर आपण या रिलेटेड या एनर्जीज काढून टाकणारं एखादं हिलिंग पण करू नंतर कधी तर, किंवा जर इंटेन्सिव्ह वगैरे असेल तर त्याच्यामध्ये आपण याची प्रॅक्टिस करू. हं? पण सध्या आपण स्वतःचे एफर्ट्स सुरू करणं हे खूप महत्वाचं आहे. याच्याबद्दल अजून काही बोलायचंय, सांगायचंय, डिस्कस करायचंय? काही वेगळा वेगळा पर्स्पेक्टिव्ह सांगायचा आहे किंवा काही प्रश्न आहे, असं काही असेल तर सांगा. तोपर्यंत मी ही फाईल तयार करतो. बरं, ही आपल्यासाठी एक चेकलिस्ट आहे. ही माझ्यासाठी एक चेकलिस्ट आहे. जेव्हा जेव्हा असं होतं की काहीतरी घोळ आहे, काहीतरी जमत नाहीये, तेव्हा तेव्हा मी हे उघडून बसेन आणि विचार करेन एकेका गोष्टीचा, की कशा कशात घोळ आहे. आणि जनरली यातल्या 3 ते 4 गोष्टीत घोळ सापडतातच. 3 ते 4 मध्ये, एकच नाही, 3 ते 4 गोष्टीत घोळ सापडतात. चॅट बॉक्समध्ये काय येत नाहीये? ठीक आहे. इथं येत नाही आहे. पण ठीक आहे. मी जसा हा सेशन संपेल तसं ही फाईल तुम्हाला पाठवेन. आणि तसं पण ही फाईल पाठवायची गरज नाही ना ऍक्च्युली, कारण ऑलरेडी तुमच्याकडं तयार आहे. पण तरी रेफरन्ससाठी चांगलं आहे. हां, तुम्ही जर तुम्हाला चांगलं दिसत असेल स्क्रीनवर तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. पण मी तुम्हाला पाठवेनच फाईल. अजून काही आपल्याला डिस्कस करायचंय? काही प्रश्न किंवा तुम्हाला काही इन्साइट आली असेल, काही दुसरा पर्स्पेक्टिव्ह सुचला असेल, अजून कुठलं तरी वेगळं रिझन वाटत असेल, ठीक आहे. आपण क्लोज करूया थँक्सगिव्हिंग प्रेयर करून. परत एकदा, ही जी सगळी रिझन्स आहेत, ही खूप महत्वाचे रिझन्स आहेत. ही फक्त एका गोष्टीपुरती नाही आहेत, ही मल्टी लेयर्ड आहे. म्हणजे भविष्यात जर आपण या गोष्टींची प्रॅक्टिस केली तर आपल्याला भविष्यात लक्षात येईल की काही गोष्टी ऑलरेडी आपल्या बाबतीत चेंज झाल्या. या सगळ्याचा जर निचोड काढायचा असेल
तर पहिली गोष्ट आहे इनर रिफ्लेक्शन फॉर रिझोल्युशन आणि दुसरी गोष्ट आहे प्युरिफिकेशन, पण तो त्याचाच पार्ट आहे. त्याच्यामुळं इनर रिफ्लेक्शन फॉर रिझोल्युशन हे खूप जास्त महत्वाचं आहे. एनर्जीवर काम करणं खूप जास्त महत्वाचं आहे. प्युरिफिकेशन टेक्निक्स वापरणं खूप जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे, आपण थँक्स गिव्हिंग प्रेयर करूया. लक्ष क्राऊनवर असू दे. Lord God, we are very, very thankful for all your blessings. Thank you, thank you, thank you. Thank you for all the insights. Thank you very much. Thank you for your divine guidance, help, and protection. Thank you for blessing us with your light, wisdom, discernment. Thank you for blessing us with more clarity, with self honesty, with ability and inner strength to practice self honesty, to practice forgiveness towards ourselves, towards others. Thank you very much for blessing all of us with tremendous light, with intuitions, with humility. We accept all these blessings fully, completely, very, very gratefully. Thank you, thank you. थँक यू. आत्मा नमस्ते. चला आपण बंद करूया. बाय.